फक्त माझे पॉडकास्ट बघूनही होपोनोपोनो केलंय. हवा तसा, हवा त्या ठिकाणी, हव्या त्या वेळी, जितका वेळ ऑफिस पाहिजे तितका वेळ घरातनं हवं असेल तर घरातनं, अशा अटी घालून त्यांना जॉब मिळालेले आहेत. असे ओके. टेस्टिमोनियल्स आहेत माझ्याकडे. हां, डॉक्टर जो डिस्पेन्झा म्हणून जे आहेत, हां. त्यांचा 20व्या वर्षी स्पाइन क्रॅक झाला होता. पूर्ण तुकडे झाले होते. पण त्यांना जेव्हा डॉक्टरनी सांगितलं, की तुम्हाला आता व्हीलचेअरवर बसावं लागेल, ते त्यांना काही करून मान्य होईना. म्हणून त्यांनी व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली, की तो स्पाइन त्यांनी ठोकून बरा होतोय. ओके. असं पहिले 4 आठवडे ते 4-4 तास रोज करायचे व्हिज्युअलायझेशन. त्यानंतर ते व्हिज्युअलायझेशन 40 मिनिटावर आलं. सेम हं. त्यांचा ठीक व्हायला लागला ते. आणि 6व्या आठवड्यात ते पूर्ण उठून उभे राहिले आणि ते हो. आज तागायत आहेत. Google केलं तरी तुम्हाला मिळेल. दॅट इज कॉल्ड एज एनर्जी वर्क आणि त्यांचं ओके. स्वतःचंच एक्झाम्पल आहे. 20व्या वर्षी ते 61व्या वर्षापर्यंत काही प्रॉब्लेम नाही आयुष्यात. आता तुम्हाला लक्झरी हवी आहे. ताजमध्ये जाऊन कॉफी प्यायला पाहिजे. हं, चहा प्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही तिथे जाऊन पिता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं लक्झरी काय असते. हं, पैसे असतात आपल्याकडे चहा पिण्याचं. ताजमध्ये ताज हं. चहा पिणं आत्ताच्या काळात कठीण नाहीये. हो. पण तिथे जाऊन मी पैसे का घालवू? ह्या विचारांमध्ये लोकं राहतात. पण जर करेक्ट. तुम्ही खरंच मोठी स्वप्न बघत असाल, तर मोठ्या ठिकाणचा अनुभव घेऊन यायचा. ते हं. अनुभव घेतल्यामुळे आपल्याला फीलिंग येते, की हो मला तिथे जायचं हां. आहे. म्हणजे बरोबर. पैसे दिल्याशिवाय माझा बिझनेस चालू होणार नाही. हां. हे जर तुम्ही ठरवून घेतलं, तर तसंच होणार आहे. बरोबर. जर न पैसे देता मी बिझनेस चालू करेन, असं जर मनात ठरवलं, हां. तर तुम्हाला तसेच मार्ग दिसणार आहेत. असा ओके. माइंडसेट काम करत असतो. तुम्ही जसा विचार कराल, तसंच तुम्हाला युनिव्हर्स समोरून उत्तर देतो. पैशाच्या बाबतीतही असाच विचार केला जातो, की हां, मला पैसे मिळतायत. हां. हे जर मी रोज म्हणायला लागले, तर तुम्हाला 4 दिवसांनी काहीतरी फरक दिसणार आहे तुमच्यामध्ये. मग जी वाक्य रिपीट करतो ना, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या भावना यायला लागतात. आणि झालंय ह्या स्वरूपात रिपीट करणं म्हणजे अफर्मेशन. मेडिटेशन म्हटलं की लगेच टेन्शन येतं. इथे काय आहे फक्त हां. जपसारखे 4 वाक्य बोलायची आणि जपासारखीच बोलायची आहेत. बॅक ऑफ द माइंड आपली कामं करताना सुद्धा आपण मनातल्या मनात बोलत राहिलं, हां. तरी त्याचा इफेक्ट प्रचंड छान आहे आणि ओके. असेच रिझल्ट दिलेले लोकं आहेत. आताच रिसेंटली एका ह्यांनी मला सांगितलं, त्यांनी एक व्हिज्युअलाइज केलं होतं शॉपचं. 2च आठवडे झालेत माझ्याकडे ॲडव्हान्स कोर्सला जॉइन करून. हां. त्यांना जसंच्या तसं शॉप मिळालंय. त्याचे पैसेही थांबायला तो माणूस स्वतःहून म्हटला. डिपॉझिट ते म्हणाले होते 2,00,000 त्याचं 1,50,000 केलं आणि प्लस त्यांनी सांगितलं, की तुम्हाला 1 महिना देतो त्याच्यात तुम्ही ते द्या मला. एक्झॅक्टली हे तुमचं जे काम आहे, हं, की जे हवं ते मिळतं. हं. ही जी प्रोसेस आहे, ती कशी शक्य होते? म्हणजे त्याच्या मागचं लॉजिक काय? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, असं म्हणतात, की आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतो. म्हणजेच आपल्याला जे आरोग्य हवंय ते आपण मिळवू शकतो. आपल्याला हवंय ते करिअर आपण अचीव्ह करू शकतो. आपल्याला हवी ती रिलेशनशिप आपण आपल्या आयुष्यात आणू शकतो. पण हे कसं शक्य आहे? तर याविषयी एक थेरी आहे. आणि हीच थेरी सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माधुरी बोंद्रे मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक यू सो मच. सो माझं आत्ता नाव सांगितल्याप्रमाणे माधुरी बोंद्रे आणि मी लाईफ कोच म्हणून काम करते. तर लाईफ कोच, मनी माइंडसेट कोच असं हे ओके. आहे. तर आपण विचार केल्यामुळे आपल्याला पैसा पण मिळू शकतो. सगळ्या गोष्टी विचारांवरच आहेत आपल्या आयुष्यामध्ये. हां. तर ते विचार करून त्या गोष्टी आपल्या आयुष्यात कशा आणायच्या, हे सांगणारे कोर्सेस आहेत माझ्याकडे ओके. आणि त्यातून 100% रिझल्ट गॅरंटीड येतोच. कारण ओके. आपण जे विचार करत असतो ते आपल्या आयुष्यात खरे होत असतात. फक्त आपल्याच निगेटिव्ह विचारांमुळे ते अर्धे खरे होतात आणि अर्धे कुठेतरीच निघून जातात. ओके. म्हणजे काही लोकांचे खरे होतात, काही लोकांचे नाही होत. हां. मग ते का नाही होत ह्याच्यावर आपण काम करतो कोर्समध्ये आणि ओके. त्यामुळे लोकांना रिझल्ट मिळतात. सो अशा पद्धतीने आपण काम करतो ह्याच्यावर. की एक्झॅक्टली हे तुमचं जे काम आहे, हं, की जे हवं ते मिळतं. हं. ही जी प्रोसेस आहे, ती कशी शक्य होते? म्हणजे त्याच्या मागचं लॉजिक काय? आता लॉ ऑफ अट्रॅक्शन हां. हे जे हा जो लॉ आहे फिजिक्समध्ये आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतो? एनर्जी हे हां. जग, ब्रह्मांड एनर्जीचं बनलं आहे. बरोबर. आणि एनर्जी काही तयार करता येत नाही. ती हां. नष्टही होत नाही. ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. बरोबर. म्हणजेच आपल्या आत्म्यामध्ये एनर्जी आहे हां. आणि देवही आपल्यात आहे. म्हणजे आणि युनिव्हर्स इज मी असं आपल्या उपनिषदांमध्ये लिहून ठेवलं गेलेलं हां. आहे. तर युनिव्हर्स इज मी म्हणजे काय? तर देव आपल्यात आहे. आता हां. हा देव आपण आपल्यामध्ये आहे हा कसा ओळखायचा? हां. तर तो लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजून येतो
की तो आपल्यातच आहे. म्हणजेच आपण जे विचार कॉन्शियसली आणि पॉझिटिव्हली करतो, हां. त्यानंतर त्याच्यावर काहीही निगेटिव्ह थॉट देत नाही. त्या गोष्टी खऱ्या होऊन जातात. आता हे प्रॅक्टिकली करताना थोडं कठीण वाटू शकतं. ओके. कारण आपला लेफ्ट ब्रेन हां. म्हणजेच लॉजिकल माइंड ह्याच्यावर खूप काम केलं गेलं आहे. म्हणजे शाळेमध्ये वगैरे आपण त्याच्यावरच काम करतो. हां. राइट ब्रेन ॲक्टिव्ह केला गेलेलाच नाही. म्हणजेच त्याला म्हणतात सबकॉन्शियस माइंड. ओके. सो लेफ्ट ब्रेन म्हणजे लॉजिकल माइंड, राइट ब्रेन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. आता हां. सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेली कोणतीही गोष्ट आयुष्यात खरी होते. ओके. असा त्याच्या मागचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग तिथे कसं आपण नेऊन ठेवू शकतो, तर ते आपण परत गोष्टी रिपीट करून नेऊन ठेवू शकतो सगळ्या गोष्टी. ओके. म्हणजे कधी-कधी आपल्या बाबतीत एखादी गोष्ट नकारात्मक घडते, हां. की काहीतरी होतं आपल्याला किंवा पडले. मग आता मी गाडीवरनं पडले समजा, तर हे हां. आपण परत रिपीट करतो पडल्यानंतर. मी पडले. हां. त्याने आपल्या मनाला कुठेतरी फिक्स होतं, बिलीफ निर्माण होतो, की असं केलं तर मी कदाचित पडेन. म्हणजे ते पडण्याच्या वेळी जी सिच्युएशन झालेली असते ना, हां. त्यानंतर आपल्या मनात ती गोष्ट का राहते, तर ते कुठेतरी बोलल्यामुळे मनातल्या मनात किंवा बाहेर दोन्ही हां. ठिकाणी बोलल्यामुळे ते फिक्स झालाय. तो त्यांचा विश्वास ओके. बनून गेलाय आणि तो पॅटर्न बनतो मग. आणि मग परत अशी सिच्युएशन आली, की मन ते लक्षात ठेवतं आणि मग मला असं होईल की काय? ही भीती आपल्या मनात निर्माण होते आणि त्यामुळे आपण कधी-कधी त्या पॅटर्नमध्ये अडकून गोष्टी आपल्याला हव्या तशा मिळत नाहीत, होत नाहीत. ओके. असा त्याच्यामागचा महत्त्वाचा अर्थ आहे आणि त्यामुळे ते त्याच्यातून बाहेर पडून आपण हां. बिलीफ सिस्टीम कशी चेंज करायची आणि आपल्या मनात आलेल्या गोष्टी कशा पूर्ण करायच्या, हे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये शिकतो. ओके. असं आहे. आता लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये 5 स्टेप्स आहेत. हां. विचार, आपण सगळ्यात पहिले स्वतःच्या मनात विचार करतो. हां. मग त्याच्यावर विश्वास ठेवतो. हां. मग त्याच्याबद्दल भावना आणतो. हां. त्याच्यानंतर कृती करतो. ॲक्शन घेतो एखाद्या हां, गोष्टीवर बरोबर. आणि मग ती आपल्याला मिळते. ओके. सो आता आपण एखादा बिझनेस करायचा आहे म्हटलं, हां. तर आपल्याला काय करायला पाहिजे? सगळ्यात आधी विचार तर आला पाहिजे करेक्ट. मनामध्ये, आयडिया. की मला आयडियाज म्हणजे आपण हां. म्हणतो. तो विचार आला पाहिजे. तो विचार आला, हां. की त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, की हो, हे मी करू शकते. हां. विश्वास ठेवल्यानंतर त्याच्याबद्दलच्या भावना म्हणजे डायरेक्ट तुम्ही काहीतरी अचीव्हमेंट केली आहे. अवॉर्ड ओके. म्हणजे आपल्याला व्हिज्युअलाइज काय करायला लागतं इथे, तर एंड रिझल्ट. हां. जे काही आहे तो बिझनेस उभा आहे, त्याच्यातनं तुम्हाला बऱ्याच अचीव्हमेंट झालेल्या आहेत. ह्याला म्हणतात फीलिंग. म्हणजे हे व्हिज्युअलाइज केल्यामुळे आपल्याला भावना निर्माण होतात त्याच्याबद्दल. एक्साइटमेंट ओके. होते ना, हे हां. स्वप्न आपण करेक्ट. बघितलं की स्वतः. हां. आणि त्यानंतर ते फीलिंग्ज झाल्या, की ॲक्शन घ्यावी लागते आपल्याला, हां. की काहीतरी काम करायला पाहिजे. कारण नुसत्या ह्या स्टेप बाय स्टेप बोलून किंवा हां. करून होत नाही. तर त्याच्यामध्ये ॲक्शन म्हणजे बिझनेस करताना सुरुवात करायची म्हणजे आपल्याला भरपूर लोकांशी कनेक्ट व्हायला पाहिजे. करेक्ट. तेव्हा आपलं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लोकांना कळायला लागतं. बरोबर. मग मार्केटिंग कसं करायचं ह्याच्याबद्दल विचार करायला हवा, काम करायला हां. पाहिजे. मग त्याच्यासाठी एक ऑप्शन जो समोर येईल त्याला तुम्ही अप्रोच झालात, हां. की तुम्हाला त्यातूनच बरेच मार्ग मिळायला लागतात. आपण पहिल्याच ठिकाणी आपल्याला अडवतो. करू की नको करू, होईल की नाही होईल, ह्या विषयामध्ये आपलं जातं निघून बरोबर. सगळं. मग इथे तुम्ही अप्रोच तसा ठेवला, ओपन राहिलात, जे समोर येईल त्या गोष्टीला, हां. काम व्हायला लागतं. तुम्ही ॲक्शन घेता. ॲक्शन हां. घेतल्यामुळे तुम्हाला ते काही काळानंतर, कारण ही प्रोसेस असते. प्रत्येक बरोबर. गोष्टीची प्रोसेस आहे. काही काळानंतर ते तुम्हाला मिळून जातं. अशी ही ओके. लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रोसेस आहे. तुम्ही आत्ता म्हणालात, की आपला उजवा ब्रेन आणि डावा ब्रेन हं. जसं शाळेमध्ये असताना आपला डावा ब्रेन जो असतो तो यूज होतो आणि उजवा ब्रेन यूज होत नाही. जो सबकॉन्शियस माइंड आहे. हो. मग लहानपणापासूनच ह्याला ओपन करण्यासाठी काही मेथड आहेत किंवा ते करू शकतो का? हो, करू शकतो. लहानपणापासून ऑटोमॅटिकच ओपन असतो. काय आहे ना, ओके. 3 वर्षापर्यंत मुलांना काही सांगितलं तरी भीती वाटत नसते. तुम्ही हां. ऑब्झर्व्ह करून बघा. हां. त्यानंतर मुलांना मतं येतात. कारण हे करू नको, ते करू नको असं आपण सांगतो. हां. त्यामुळे त्यांना भीती बसते. त्याआधी भीती नसते मुलांना. काहीही करत असतात. हां. आपटलं तरी काही फरक पडत करेक्ट. नाही किंवा म्हणजे समजतही नाही हां. असं. पण त्याच्यानंतर जसं त्यांना कळायला लागतं आपले आई-वडील काय म्हणतायत. आई-वडिलांवर विश्वास असतो मुलांचा. हां, बरोबर. आई-बाबा जे सांगतील ते करायचं. मग आई-बाबांनी हे करू नको सांगितलं, की तो ब्लॉक मनामध्ये बसला. हां. तर मुळात आहे ते आपण बिघडवतो. असं करेक्ट, थोडंसं करेक्ट, आहे. करेक्ट. 7 वर्षापर्यंत आपण जर ह्याचं प्रोग्रामिंग करू शकलो म्हणजे हा हां. आर्टिस्टिक माइंड बाहेर काढला,
क्रिएटिव्ह माइंड असं आपण हा. सबकॉन्शियस माइंड म्हणजे क्रिएटिव्ह माइंड. हा. भरपूर क्रिएटिव्ह आयडियाज तिथून येतात. जर तो वापरला तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं ध्येय सुद्धा त्या काळात कळून जाऊ शकतं. इतकं ओके. सगळं आहे, नॅचरली देवाने दिलेलं आहे. त्यानंतर मात्र काय होतं, आजूबाजूची लोक बोलतात, हा. कॉम्पिटिशन आपण जी म्हणतो करेक्ट. ती खरी नाहीये, पण ती आपण म्हणतात सगळे हा. लोक आहे आहे आहे. कारण खरं तर जगात प्रत्येक माणूस वेगळा आहे. वेगळा आहे. तरी माझ्यासारखं सेम करतोय म्हणून ती कॉम्पिटिशन, असा एक हा. लोकांचा समज असतो. पण सेम केलं तरी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना. वेगळे. करेक्ट. ती पद्धत वेगळी आहे हे समजून घ्यायला हवं आणि त्या ह्यानी कॉम्पिटिशन नसते. मग मार्क्स, शाळेमध्ये मार्क्स पडणं हे प्रत्येकाचं त्या त्या वेळेसचं हे आहे. करेक्ट. त्यांनी खरंच आयुष्यात काही फरक पडत नाही. म्हणजे हा. अंटिल अँड अनलेस तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायची, तिथे मार्क्स एवढे एवढे हवेत, हा. तर तिथे ठीक आहे. पण रेग्युलर 1ली ते 10वी पर्यंत जर तुम्ही म्हटलात हा. पहिलंच आलं पाहिजे, ह्या जिद्दीला काही मोठा हे नसतो असं मला Correct. म्हणायचंय. करेक्ट. कारण त्याची वेगवेगळी परिस्थिती असते, त्याप्रमाणे तो अभ्यास करत असतो जे काही करायचं हा. ते. हा. हा. तर आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळेच आपल्या मनावर, मुलांच्या मनावर परिणाम होत असतो. कारण एकतर आई वडील सांगत असतात, हा. शाळेमध्ये काही ना काही बोललं जातं. मग काय करायचं, हे करायचं की ते करायचं, ह्यामध्ये हा. त्यांना जे पटतं त्याच्यावर ते फिक्स होतात. मग ते ओके. विश्वास त्यांच्या मनात निर्माण होतात आणि ते विश्वास निर्माण झाल्यामुळे त्यांची थोडीशी राईट ब्रेनची हे कमी होऊन जाते हा. पॉवर, आणि मग लॉजिकल माइंडच चालू होतो. मग ओके. लॉजिकलीच मला अभ्यास केला पाहिजे, मला मार्क्स मिळवले पाहिजे, तरच मला ऍडमिशन मिळणार, तरच मी इंजिनियर, डॉक्टर होणार किंवा हा. व्हॉट एव्हर कोणाला जे काही करायचंय त्याप्रमाणे. ही लोकांनी दिलेली दिशा आहे. हम्म. पण जर नॅचरलीही आपण गेलो तर काहीतरी आपण होणारच आहोत. करेक्ट आहे. कारण त्याच्याशिवाय ग्रोथ हा माणसाचा नाही. स्थायी भाव आहे. बरोबर. आपण वाढतच राहतो. हा. हा. सो जर जे नॅचरल टॅलेंट आहे त्याला जर आपण स्कोप दिला हम्म. तर गोष्टी वेगळ्या लेवलला जाऊ शकतात. हा. कारण दिस वर्ल्ड इज लिमिटलेस. करेक्ट. युनिव्हर्स हे लिमिटलेस आहे. हम्म. जेव्हा ही गोष्ट कळायला लागेल तेव्हा तुम्ही प्रचंड प्रमाणात विचार करू शकता, फ्लो होऊ शकतात विचार भरपूर, आणि ते खरेही होऊ शकतात. ओके. असा ह्याच्या मागचा अर्थ आहे. आता प्रेक्षक जे बघतात त्यांना हम्म. त्यांच्या मुलांचं सबकॉन्शियस माइंड आत्ताच डेव्हलप करायचं आहे, हम्म, हम्म. तर त्यांनी त्यासाठी काय केलं पाहिजे? ओके, डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस असतात. हम्म. अगेन मी हे अजून लहान मुलांचं नाही, पण श्री श्री रविशंकरांचा इंट्युशन्स प्रोग्राम म्हणून आहे, हा. हा. तर त्यामध्ये हे होतं. मी माझ्या मुलीचा करून घेतलाय ओके. आणि चांगला फरक पडतो त्याच्याने, हे बघितलंय मी. त्याची ओके. प्रॅक्टिस मात्र करावी लागते रोज. ओके. तर त्याच्यातून राईट ब्रेन ऍक्टिव्ह होतो. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये त्यांनी थोडक्यात शिकवलंय की कसं आपण आपल्या नॅचरल शक्तीला जागं करायचं. हा. कारण नॅचरली सगळं आहेच, करेक्ट. फक्त ते आपण यूज केलं, वापरलं, हा. तर त्याचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. सो ओके. लहान मुलांसाठी हे आपण वापरू शकतो नक्की अशा पद्धतीने. ओके. मग समजा एखाद्या व्यक्तीला त्याला त्याच्या आयुष्यातलं हवं ते करिअर त्याला जर मिळवायचंय, हम्म. तर मग त्यांनी काय केलं पाहिजे? येस, आता हवं ते करिअर म्हणजे आता जॉब असू शकतं, बिझनेस असू शकतं, काही असू शकतं. हं. तर सगळ्यात पहिले आपल्याला क्लॅरिटी असली पाहिजे करिअरमध्ये काय करायचं आहे. हा. तर एकतर ती क्लॅरिटी आपल्याला लिहून येऊ शकते, म्हणजे मला ओके. नक्की काय करायचं आहे हे सुद्धा लिहू शकतो आपण. हं. त्याच्यातून त्या क्षणी येणारे आयडियाज, मला हे करायचं आहे, मला हे करायचं आहे, व्हॉट एव्हर हां. जे मनात येईल ते लिहून काढायचं. क्लॅरिटी आणायची मनामध्ये की हं. मला नक्की हे काय करायचंय. तर 2-4 दिवस आपण स्वतःला द्यायचे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला स्वतःला समजतं की आपल्याला नक्की काय आवडतंय. ओके. त्यातून क्लॅरिटी आली की मग जॉब आहे किंवा बिझनेस आहे. ओके. मग बिझनेस करायचा आहे तर मला कशा पद्धतीने करायचा आहे. हं. त्याच्यासाठी भांडवल लागणार आहे की नाही लागणार आहे. हं. तुम्ही जसं स्वतःचा माइंडसेट कराल तसं तुम्हाला करायला लागतं. म्हणजे बरोबर. पैसे दिल्याशिवाय माझा बिझनेस चालू होणार नाही. हां. हे जर तुम्ही ठरवून घेतलं तर तसंच होणार आहे. बरोबर. जर न पैसे देता मी बिझनेस चालू करेन असं जर मनात ठरवलं हां. तर तुम्हाला तसेच मार्ग दिसणार आहेत. असा ओके. माइंडसेट काम करत असतो. तुम्ही जसा विचार कराल तसंच तुम्हाला युनिव्हर्स समोरून उत्तर देतो. ओके. युनिव्हर्स म्हणजे काय, तर ते एनर्जीचं ब्रह्मांड. एनर्जीज म्हणजे आपल्या सगळ्यासारखे लोक. करेक्ट. आता तुम्हाला कुठल्या तरी माणसाला कनेक्ट व्हायचं आहे समजा, तर तुम्ही फक्त मनात जरी विचार केला तर त्या रिलेटेड 4-5 लोक तुमच्या आजूबाजूनी हे म्हणजे येतात हां. आणि तुम्हाला योग्य तो माणूस कनेक्ट होतो. ओके. सो आणि ते तुम्हाला तसंच कळून जातं की हो, हे अशा पद्धतीने कनेक्ट झाले, म्हणजे मी हा विचार केला होता आणि मला हे त्याचं असं उत्तर मिळालंय. ओके. असं होऊन जातं. आता
हे झालं पहिलं, की राईट डाऊन करायचं आपल्याला काय पाहिजे, क्लॅरिटी आणायची, बिझनेस करायचा किंवा करिअर करायची याच्याबद्दलची क्लॅरिटी आणायची. त्यानंतर आता बऱ्याच लोकांना एक नवीन जॉब मिळवण्याकरता किंवा पहिला जॉब आहे पण दुसरीकडे जायचे कारण इथे बरं वाटत नाही किंवा गव्हर्नमेंट जॉबच क्रॅक करायचे, गव्हर्नमेंट जॉब हवेत, असे भरपूर प्रश्न मला येत असतात लोकांचे, म्हणून मी हे करते. सो त्या सिच्युएशनमध्ये काय, तर माझं फक्त टेक्निक्स असतात होपोनोपोनो आणि EFT. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन मधल्या काही टेक्निक्स आहेत, सोप्या आहेत, टूल्स म्हणू शकतो आपण यांना. ते वापरलं तर आपल्या मनातल्या निगेटिव्ह भावना, आपल्याला जे पाहिजे त्याच्यासाठी येणाऱ्या नकारात्मक भावना निघून जातात. मग त्या नकारात्मक भावना निघून गेल्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते मिळून जातं सहजपणे. आणि आता असे माझ्याकडे प्रचंड रिझल्ट्स आहेत सेशन्स मधनं आलेले, की फक्त माझे पॉडकास्ट बघूनही होपोनोपोनो केलंय. हवा तसा, हवा त्या ठिकाणी, हव्या त्या वेळी, जितका वेळ ऑफिस पाहिजे तितका वेळ, घरातनं हवं असेल तर घरातनं, अशा अटी घालून त्यांना जॉब मिळालेले आहेत. असे टेस्टिमोनियल्स आहेत माझ्याकडे. फक्त काय आहे, भरपूर लोकांना फोन करून प्रश्न विचारायचं हे असतं, की ह्याचं कसं करायचं, त्याचं करायचं, पण त्याच्यात ऍक्शन घ्यावी लागते, बसून मिळत नाही. हे कळत नाही बऱ्याचदा, की मी होपोनोपोनो ही टेक्निक करा, वापरा असं सांगते. म्हणजे काय, तर मला माझ्या जॉबबद्दल जे नकारात्मक विचार येत आहेत त्यासाठी आय एम सॉरी. आय एम सॉरी हा त्यातला एक पहिलं वाक्य आहे. प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे माझ्याकडनं होणाऱ्या सगळ्या नकारात्मक विचारांसाठी मी मला स्वतःची माफी मागते. थँक्यू सो मच मला हील करण्यासाठी. आणि आय लव्ह यू, कारण हे सगळे माझेच विचार आहेत आणि माझ्याचमुळे या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत. सो हे सगळं स्वतःशी रिलेटेड आहे. स्वतःची माफी मागतो आणि त्यातून आपण पुढे जातो. सो जॉब करता आपण ह्या पद्धतीने होपोनोपोनो केलं तर तुम्हाला गॅरंटीड जॉब मिळणार. आणि त्याच्या पुढचं सुद्धा कसं होतं, काही काही लोक असंच करतात, नाही असं नाही, पण त्यांची एनर्जी जर वर्षानुवर्ष निगेटिव्ह असेल तर नाही होत पूर्ण त्यांचं. त्यावेळी मेंटरची गरज असते, कारण मेंटरची एनर्जी पॉझिटिव्ह असते. माझ्या एनर्जीत येणारी लोक आपोआप रिझल्ट घेऊन जातात. त्यांना फक्त मी सांगितलंय तेवढं केलं तरीही आपोआप रिझल्ट येतात, कारण ते माझं मॅनिफेस्टेशन असतं. कारण मी नेहमी म्हणते की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला पैसा, तब्येत, नाती, करिअर सगळं काही मिळतं. ह्या माझं म्हणजे माझ्या मनापासून गोष्टी आहेत आणि माझा विचार सकारात्मक आहे त्यासाठी, त्यामुळे युनिव्हर्स त्या एक मिळवण्यासाठी हेल्प करतो. सो डिक्लेरेशन्स पूर्ण का होतात एखाद्या गोष्टीची, तर तुमची सकारात्मकता त्याला कारणीभूत ठरते. की मी खूप एफर्टलेसली हे बोलते की असं असं होणार आहे आणि ते घडतं, कारण मी खूप चांगल्या मनाने बोललेलं असतं ते, किंवा खूप मनापासून बोललेलं असतं. एखाद्या माणसाबद्दल खूप मनापासूनची चांगली भावना ठेवली तर त्या माणसाच्या आयुष्यातही चांगले रिझल्ट येतात. आणि हेच मी करून देते. म्हणजे सेशन्समध्ये काय होतं तर हेच, लोकांनी कनेक्ट का व्हायचं, तर याच्यासाठीच की आपण जिथपर्यंत जाऊ शकतो ना त्याच्या पुढची स्टेप आपल्याला मेंटरकडे जाऊन मिळते. आणि हे मी स्वतः पण अनुभवलेलं आहे. कारण मला हे बाय डिफॉल्ट येतंय, म्हणून काही मला न शिकता आलं का सगळं करता, नाही, मला सगळं शिकावं लागलं. शिकल्यानंतर मी कोचिंग मध्ये येऊ लागले किंवा शिकल्यानंतरच मला दुसऱ्यांना शिकवता यायला लागलं. सो असं आहे, म्हणून हे म्हटलं जातं की मग कोणीतरी गुरु पाहिजे आपल्याला. तो गुरु जर आपल्याला चांगला शिकवणारा असला, म्हणजे शिकवतातच आता ह्याच्यात, तर गुरु जर असेल तर त्याच्याने तुम्हाला जसं पाहिजे तसं मार्गदर्शनही मिळतं. आणि आपण एखाद्याला समजा आपल्या वरचं मानलं तर ते जे सांगतात तेवढंच फक्त फॉलो करायचं, रिझल्ट हे मिळतातच. आता ओपोनोपोनो एक्झॅक्टली वर्क कसं करतं हे आपल्याला कळालं, पण समजा काही लोकांच्या मनात सतत निगेटिव्ह थॉट्स येत राहतात, मग या लोकांनी ते निगेटिव्ह थॉट्स जाण्यासाठी काय केलं पाहिजे? निगेटिव्ह थॉट्स जाण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस करता येते. जसं की पहिल्या होपोनोपोनो हे त्याचंच मुळातलं आहे, की आपल्या होपोनोपोनो म्हटल्यामुळे आपल्यातली आजूबाजूची निगेटिव्ह एनर्जी कमी होऊन जाते. दुसरं आहे, आपल्याला जे काही आयुष्यभराचे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते सगळे लिहून काढायचे. एकदा बसायचं, लिहून काढायचं आणि ते जाळून टाकायचं पेपर. याने निगेटिव्हिटी निघून जाते पूर्ण, म्हणजे ही आयुष्यातली निगेटिव्हिटी निघून जाते वेगवेगळ्या विषयांमधली. आणि मग एखाद्या पर्टिक्युलर विषयामध्ये जर तुम्हाला निगेटिव्ह विचार त्रास देत असेल, हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, कुठच्याही एक, तर त्याबद्दल क्लिअरली लिहायचं आणि ते काढून टाकायचं. ह्या 3 स्टेप बाय स्टेप गोष्टी केल्या
तर तुम्हाला आयुष्यातून निगेटिव्हिटी सहजपणे निघून जाते. ओके. तेही जाळून टाकायचे पेपर. पर्टिक्युलरली एखाद्या सब्जेक्टला घेऊन हां. आपण ते लिहायचं. म्हणजे तुम्हाला सुद्धा क्लॅरिटी येते, की तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये जसं की निगेटिव्हिटी. उदाहरण देऊन? हां. आता हेल्थच्या बाबतीत म्हणायचं झालं, तब्येतीच्या बाबतीत, हां. की मला सारखंच बरं नसतं, असे म्हणणारे काही लोकं असतात. हां. मी कितीही बाहेर पडायचा प्रयत्न केला, तरी मला सारखं काही ना काही होतच असतं. म्हणजे एका आजारातून उठलं, की दुसऱ्या आजारात मी जाते. हां. हे काय आहे? पॅटर्न तयार झाला तुमचा. हां. मग आता मी हे जे बोलले ना, तेच सगळं लिहायचं, की मी एका आजारातनं उठून दुसऱ्या आजारात जाते. मला सारखं काही ना काही होत असतं. हे सगळे निगेटिव्ह विचार आहेत आपले. हां. मग मी आपण असं पण पॅटर्न ठरवतो, की मी एखादी गोष्ट केली, की मला त्रास होतो. म्हणजे उन्हात गेल्यावर डोकं दुखणं जसं असतं. तर हे एखाद्या वेळी झालेलं असतं, पण त्याच्या पुढच्या वेळी आपण स्वतःला समजावतो, हां. की हे असं होतं. हां. मग जेव्हा आपण ते स्वतःच्या मनातून काढून टाकतो, तेव्हा हळू-हळू तो प्रोग्राम बदलायला लागतो मनातून. ओके. मग तेच न्यूरो प्रोग्रामिंग आपण करतो. म्हणजेच न्यूरॉन्स चेंज करणं असं हां. म्हणतात त्याला. जर आपण एखादं वाक्य रिपीटेडली बोललो, की मी एक सक्सेसफुल कोच आहे, मी इंडियाची नंबर 1 कोच आहे. हे मी कंटिन्युअस बोलत राहिले समजा. हां. थोड्या दिवसात ते होतं. ओके. पण तेवढी ती कन्सिस्टन्सी लागते. एखाद्या गोष्टीबद्दल 90 दिवस तुम्ही रोज तेच लिहिलं. ओके. हां, म्हणजे अफर्मेशन असू दे. हां. अफर्मेशन म्हणजे काय हे पुढे सांगेनच मी. हं. पण अफर्मेशन म्हणजे एखादी वाक्य घेतलं हां. आपण समजा, मी पूर्णपणे स्वस्थ आहे. हं. ही गोष्ट तुम्ही रोज लिहिली. हां. तुम्हाला शांत वाटेपर्यंत लिहायचं. 1 वेळा सुद्धा चालतं, 11 वेळा, 21 वेळा तुम्हाला जितकं वाटेल तितकं. मनाला शांत वाटेपर्यंत लिहायचं. हां. ते रोज लिहायचं आणि 90 दिवस लिहायचं. ओके. तुम्हाला ती स्वस्थता येणार शरीरामध्ये. मी ओके. पूर्णपणे स्वस्थ आहे हे तुम्हाला जाणवावं लागणार आहे. त्याच्यातनं तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायला लागणार. ओके. हे आपण आपल्या मनाला जसं सांगतो ना, तसं शरीर आपलं हां. पेशी निर्माण करतं आणि त्या पॉझिटिव्ह असतात. 120 दिवसानंतर रिजनरेट होत असतात. ओके. सो त्या पेशी आपण प्रोग्राम करत असतो. मग जर मी पूर्णपणे स्वस्थ आहे असं म्हणत राहिलो, तर त्या नवीन येणाऱ्या पेशी चांगल्या येतात आणि जुन्या प्रोग्राम्ड पेशी मरून जातात. ओके. सो कधी-कधी मोठे-मोठे रोग झालेले सुद्धा लोकं अचानकपणे गायब झाले, असे सुद्धा एक्झाम्पल्स आहेत जगामध्ये. ओके. आता हे सांगणारी बरीच पुस्तकंही आहेत. आता ह्यामध्ये पुस्तकच रेकमेंड करायची झाली तर पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे आहे. ओके. तर हे पुस्तक प्रचंड छान आहे. आपण काय विचार करू शकतो आणि आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो विचाराच्या शक्तीने, हां. हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. हील युअर लाईफ बाय लुईस हे हेल्थच्या बाबतीत आहे. ओके. तब्येतीच्या बाबतीत जर तुम्हाला सगळं चांगलं करायचं आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तिने स्वतःच्या आयुष्यात बदल घडवलेत ओके. आणि ते तिने त्या पुस्तकात लिहिलेत. माझंही आहे, कारण मी माझ्या आयुष्यात बदल घडलेत. ओके. द न्यू यू विदिन यू. तर हे माझं पुस्तक आहे. बरं. ते Amazonवर असतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला बीपी होतं, मला बऱ्याच गोष्टी तब्येतीच्या बाबतीत त्रास होते. हां. मी काय प्रॅक्टिसेस केल्या, त्यातून मला काय फरक पडला, हे मी त्याच्यामध्ये लिहिलंय. सो ओके. आता हे फर्स्ट हँड एक्झाम्पल असं समोर हां, म्हणेन. हां. बाकी तर मी दुसऱ्यांची सांगितली. हां. माझ्याच आयुष्यात या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने बदलल्यात. जेव्हा मी स्वतःला नेहमी सांगत राहिले, की मी पूर्णपणे हेल्दी आहे, मला राहायचं आहे कायम हां. आणि मला एकदम छान जगायचंय, आनंदी, उत्साही. हं. माझा प्रत्येक दिवस हा आनंदी असला पाहिजे. हे मी सतत सुखी ठेव, आनंदी ठेव, ओके. असं मी देवाला म्हणायचे. देव म्हणजे आपल्यातच असतो किंवा आपण करेक्ट. मूर्तीला देव, हं. जे काही असेल ते, आपण जे मानतो ते. हे रोज म्हटल्याने त्याचं आपोआपच आपल्याला कळायला लागते, की हो हे तर झालंय माझ्या आयुष्यामध्ये, की ओके. मला हे हवंय. मला नकोय ते बोलायचंच नाहीये. मनातही नाही बोलायचंय. ओके. कारण आपण 2 प्रकारे कर्म करतो. एक असतं फिजिकल, एक असतं इमोशनल. हां. इमोशनल कर्म म्हणजे आपल्या मनातल्या मनात आपण जे बडबड करतो, हां. जी कंटिन्युअस बडबड करतो, ती एक असतं. फिजिकली म्हणजे आपण खूप कष्ट करतो, काम. हां. म्हणजे टेबल उचलणे म्हणा किंवा काही उचला-उचलीची कामं, बाहेर हां. जाऊन गाडी चालवणे, काही असेल मग ते. हे 2 मार्ग आहेत. दोन्हीकडे काय आहे, तिकडे आपण उचलल्यामुळे आपल्या शरीराला स्ट्रेस येतो, इकडे हां. आपण विचार केल्यामुळे आपल्या शरीराला ताण हां. येतो. सो बोथ वेज आपण ताणच घेतोय. सो दोन्ही मनं बॅलन्स करायला लागतात, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला नीट करायची असते. ओके. आणि हे बॅलन्सिंग आपल्याला होओपोनोपोनोमधनं साध्य होतं. आता सगळ्यांना वाटेल प्रत्येक वेळी होओपोनोपोनो मी सांगत असते. हं. पण इट इज द ईझिएस्ट मेथड एव्हर. कोणत्याही माणसाला ते करणं शक्य आहे. खूप सोपी पद्धत आहे.
मेडिटेशन म्हटलं की लगेच टेन्शन येतं. इथे काय आहे, फक्त हां. जप सारखे 4 वाक्य बोलायची आहेत आणि जपासारखीच बोलायची आहेत. फक्त जप केला, बॅक ऑफ द माइंड आपली कामं करताना सुद्धा आपण मनातल्या मनात बोलत राहिलं, हां. तरी त्याचा इफेक्ट प्रचंड छान येतो आणि ओके. असेच रिझल्ट दिलेले लोकं आहेत. मग आता पैशाच्या बाबतीतही असाच विचार केला जातो, की हां. मला पैसे मिळतायत. हां. हे जर मी रोज म्हणायला लागले, तर तुम्हाला 4 दिवसांनी काहीतरी फरक दिसणार आहे तुमच्यामध्ये. ओके. मग जी वाक्य रिपीट करतो ना, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या भावना यायला लागतात. आणि झालंय ह्या स्वरूपात रिपीट करणं म्हणजे अफर्मेशन. आता ओके. तब्येतीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी पूर्णपणे स्वस्थ आहे. हे हां. एक अफर्मेशनच आहे. हां. आणि मी पूर्णपणे स्वस्थ आहे हे आपण कंटिन्युअसली बोलत राहिलो, तर आपण खरंच स्वस्थ होतो जर नसू तर. तर हा प्रयोगही एमिल कू नावाच्या शास्त्रज्ञाने केलेला आहे. हां. कॅन्सरच्या पेशंटवर त्याने रोज 1 तास डोळे मिटून बसून, "मी पूर्णपणे स्वस्थ आहे," हं. असं म्हणायला सांगितलं. ओके. कॅन्सर बरा झाला होता त्यांचा. हे खूप जुनं ओके. गोष्ट आहे. Google करून बघू शकतात. पण ज्यावेळी याच्यामध्ये जास्त मार्ग नव्हते बरं करण्याचं, तेव्हा त्यांनी हे केलं आणि ते बरं झालं. सो ओके. अशा गोष्टी होतात जगामध्ये. आपण किती विश्वासाने बघतो, आपण किती विश्वासाने करतो, ह्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. एव्हरीथिंग इज बिलीफ सिस्टम. करेक्ट. जसा तुमचा बिलीफ तसं तुम्हाला मिळणार. तुम्ही कशा दृष्टीने बघता एखाद्या गोष्टीकडे, हां. तसाच तुम्हाला रिझल्ट दिसणार त्याच्यामध्ये. आता आपण होपोनोपोनो बद्दल बोलतोय. हं. तर एक्झॅक्टली ते करण्याचा टायमिंग म्हणा, की हं. दिवसातून किती वेळा केलं पाहिजे, ते कसं केलं पाहिजे? जरा याविषयी सांगा ना? होपोनोपोनो खरं तर एक सिंपल टेक्निक आहे जसं मी म्हटलं तसं. आता त्याच्यामध्ये अटी काहीच नाहीत. हं. आपण तरी देवाचं करताना बऱ्याच अटी असतात. अंघोळ हं. करून बसा, मग त्याच्यानंतर गादीवर बसायचं नाही, खाली बसायचं किंवा अजून काही पद्धतीमध्ये. हां. तर होपोनोपोनोला अशी कोणतीच अट नाहीये. तुम्ही कुठेही जा, काहीही करा, कुठेही बोला, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे काय अंघोळ करायची गरज असते असं नाही. ओके. बेडवर झोपूनही तुम्ही ते म्हणू शकता. तुम्हाला जेव्हा हं. मनामध्ये ताणासाठी परिस्थिती निर्माण झाली. टेन्शन आलं थोडक्यात. हां, मराठीमध्ये ताण आपण म्हणतो. स्ट्रेस हं. बेसिकली. तर हे कुठच्याही गोष्टीचं येतं हल्ली. मग आता एखादी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली तर, आता मी कशी करू? एवढ्या वेळात एवढ्या गोष्टी कशा मॅनेज करू? हां. ही जेव्हा सिच्युएशन येते लगेच होपोनोपोनो करायला सुरुवात करायची. ओके. छोट्या-छोट्या गोष्टींपासून मोठ्या-मोठ्या गोष्टी सॉर्ट होतात. साधं सिंपल म्हणायचं झालं, कुठे बाहेर जायचंय, ड्रेस कोणता घालू? हा विषय असेल ना, तिथे हां. सुद्धा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे म्हटल्याने 5 मिनिटात आपल्याला सुचतं काय करावं? ओके. म्हणजे क्लटर फ्री माइंड होतो असं म्हणायचंय मला ह्याच्यातनं, की निगेटिव्ह थॉट्स आपणच निघून जातात. हं. त्यामुळे जे पाहिजे ते आपोआप मिळून जातं. तर हे साध्या साध्या गोष्टीबद्दल बोलले मी. आता तुम्हाला एखादी गोष्ट साधी मला जॉब मिळवायचा आहे एखादा. तर हं. मला गव्हर्नमेंट जॉब मिळाला आहे, हं. असं म्हणायचं आणि हे रोज म्हणायचं. असं नाही की ओके. एक दिवस म्हटलं की मिळालं. हां. असं होत नसतं कधीच. करेक्ट. तर त्याची सवय लावायला पाहिजे. 21 दिवस ही मिनिमम. मिळेपर्यंत मॅक्सिमम. ओके. सो असं वाटतं की 4 दिवस केलं की झालं. हां. अशी जगात कोणतीच गोष्ट नाही की 4 दिवसात केली की झाली. करेक्ट. नाही. कोणतेही मोठी लोकं जी आहेत जगामध्ये, हं. ते एलॉन मस्क असू दे, बिल गेट्स असू दे, अंबानी असू दे, कशामुळे झाले असतील? कुठेतरी माइंडसेट आहे त्यांच्याकडे. करेक्ट. असंच कारण असे ताण घेतल्यावर आपण कुठे सक्सेस कसं मिळवणार? एवढा हं. ताण आल्यावर आत्ताच्या काळात तर 30शी-40शी मध्ये हार्ट अटॅक यायला लागलेत त्या हं. ह्याच्यानी. बरोबर. तर ताण गेल्याशिवाय सक्सेस मिळवणं हा थोडा अवघड पार्ट आहे आत्ताच्या काळामधला. हां. सो तो ताण काढण्यासाठी होपोनोपोनोचा उपयोग चांगला होतो. ओके. मनामध्ये अतिविचार येतात, ते सगळे निघून जाण्यासाठी. कुठच्याही गोष्टीला हे तुम्ही 4 वाक्य वापरा, हं. ट्रिमेंडस रिझल्ट येणारच तुम्हाला. नो डाउट ऑन दॅट. सो ह्याच्यासाठी काही पर्टिक्युलर टायमिंग नाहीये. पण तुम्हाला जर अगदीच त्याच्याबद्दल असेल काही, हं. तर किती वेळाच करायचं, कायच करायचं, काही-काही लोकांना शिस्त हवी असते सगळ्या गोष्टींमध्ये. हां, हां, हां. त्याच्यासाठी 108 टाईम सकाळी आणि संध्याकाळी. पण एवढंसं केल्याने रिझल्ट येतात असं नाही. ओके. का येत नाहीत असं विचारणारे पण असतात. हां. तर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यावा लागतो त्याच्यासाठी, हां. की मला ही गोष्ट पाहिजे आणि त्यासाठी मी बॅक ऑफ द माइंड कंटिन्युअस होपोनोपोनो करते. ओके. तर एका रिसेंट याच्यामध्ये किडनी स्टोन रिलीज झालाय. हं. होपोनोपोनो कंटिन्युअस बोलत होत्या त्या. ओके. कंटिन्यू म्हणजे खूप कंटिन्यू मनातल्या मनात चालू होतं पूर्ण वेळ. ओके. सो असे प्रचंड खूप छान-छान रिझल्ट येतात. प्रत्येक दिवशी प्रत्येकाचे रिझल्ट असतात. टेस्टिमोनियलच्या स्वरूपात असतात. पैसे
पैशाबद्दलची नकारात्मक भावना निघून गेली हां. तर पैसाही सहज येतो. म्हणजे मी त्यांना ॲफर्मेशन देते, की मी ₹2000 कमवत आहे. मी रोज ₹2000 कमवते. असं जर तुम्ही रोज लिहायला लागलात, त्याच्यातनं मग रोज लिहिल्यानंतर खरंच तुम्हाला पैशाची भावना निर्माण व्हायला लागली, की हो, ते येतायत माझ्याकडे. हां. असं जेव्हा वाटतं, तेव्हा ते खरंच यायला लागतात. ओके. आता ते मग त्याच्यासाठी आपण काय करायचं 5 सेन्स वापरायचे आपले. हं. म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि टेस्ट असं आपण म्हणतो. हे हां. 5 सेन्सेस असतात आपले हां. आणि त्या 5 सेन्स वापरून आपण जी कोणती गोष्ट आयुष्यात करू, हं. ती गोष्ट सक्सेसफुल होते. आता पैशाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नोटही हातात घेतली ना एखादी, हां. तर त्या नोटाचा आवाज असा करून हो, आपण आवाज हे करू येतो. शकतो. हां. स्मेल करू शकतो, त्याला किस करू शकतो. ते हं. प्रेम व्यक्त करणे, एखाद्या माणसाबरोबर जसं हे असतं ना आपलं, तसं त्या पैशाबरोबर जर तुमचं प्रेमभावना असतील, तर तो तुमच्याकडे जास्तीत जास्त हां. येणार. म्हणजे मला मिळतच नाही ही प्रेमभावना नाही. हां. त्यामुळे म्हणजे बऱ्याच लोकांचा आता हाच आहे ना, की पैसे कसे मिळवायचे? हां, बरोबर आहे. त्यासाठीचे हे आहेत. 5 सेन्सेस आपण जागृत करून जेवढं त्याच्याबद्दल मनापासून फील करू, हं. तेवढ्या लवकर तुम्हाला ते गोष्ट साध्य होणार आहे. ओके. मग पैशाच्या बाबतीतही असू दे, तब्येतीच्या बाबतीतही असू दे, नात्यांबद्दल असू दे किंवा बिझनेस किंवा जॉबबद्दल असू दे, कुठेही असू दे. डिक्लेअर करायचं काय जे हवंय ते ओके. आणि त्याला डेट द्यायची. मी ₹1,00,00,000 कमावले आहेत. हं. डिसेंबर 2025 पर्यंत. अशी डेट द्यायची. ओके. आणि इन केस नाहीच झालं समजा, हं. तर डेट पुढे सरकवू शकतो. त्याने काही हार्म होत नाही आपल्याला. हां. पण नाही झालं तर काय करायचं असा प्रश्न पडतो, त्याचं उत्तर दिलं करेक्ट. मी. हो. पण तुम्ही जर डेट दिली तर युनिव्हर्स तुम्हाला कसंही हेल्प करतो ते पूर्ण करण्यासाठी. ओके. पण जेव्हा तुम्ही लाखांमध्ये कमवत असाल तेव्हा तुम्ही करोडची गोष्ट करा. जेव्हा हां. तुम्ही 10,000 कमावता तेव्हा 50,000 ची गोष्ट करू शकता. हं. 50 कमावता तेव्हा 2,00,000ची करू शकता. म्हणजे करेक्ट, करेक्ट. 4 पट बोलू शकतो आपण. हां. पण 1 करोड झाल्यावर तुम्ही 10 करोडही एकदम बोलू शकता. कारण हो. तेव्हा ती एनर्जी हाय असते. करेक्ट. हां. असं 10चे 100ही सहज होऊ शकतात. हं, हं, दॅट हं. इज एनर्जी पार्ट झाला. मग तिथे आपण ना ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्षच देत नाही. जेव्हा पैसा हां. व्यवस्थित यायला लागतो तेव्हा. बरोबर. पण तोपर्यंत माणसाच्या मनामध्ये भीती हा सगळ्यात मोठा भाव आहे, हां. की मी कसं करणार? मला ते कसं जमणार? सो या भीतीपोटीच काही गोष्टी होत नाहीत आयुष्यामध्ये. आणि बऱ्याचदा मी बघते, काही-काही जणांचं असं असतं, की थोडासा ॲरोगंट स्वभाव पण असतो. हां. म्हणजे अ, माझ्यासाठी काहीच काम करत नाही. पैसे पण देऊन झाले. मग इथे होतंय, तिथे होत नाही. या माणसाकडे होतंय, त्या माणसाकडे होत नाही. अशाही भावना असतात. पण याच्यामध्ये तुमच्या एनर्जीचाच भाग आहे. हां, तुम्ही हां. जेव्हा नकारात्मक विचार कोणाचे तरी ऐकून करताय, तेव्हा तुम्हाला ते फील होतंय. हां. कारण असं कधीच होत नसतं, की आपल्याला फरक पडत नसतो काही केलेल्याचा. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीचा आपल्या आयुष्यात फरक पडतच असतो. फक्त तुम्ही तो कशा पद्धतीने घेताय. सकारात्मक हां. घेताय का नकारात्मक घेताय? ओके. त्याप्रमाणे ते तुम्हाला उत्तर देतो आयुष्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक गोष्टी सकारात्मक जितक्या जास्त प्रमाणात घेऊ, हं. तेवढा आपल्याला फायदा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. ओके. मग तशा पद्धतीने तुमचे गोल तयार करायचे. ते गोल कंप्लीट रोज लिहून काढायचे. तेही पूर्ण होतात जेव्हा तुम्ही रोज लिहायला लागता. ओके. फक्त थोडासा कन्सिस्टन्सी आणायला लागते एखादी गोष्ट करण्यासाठी. ओके. करून बघा. करून बघितल्यावर समजणार आहे, की ते कसं सोप्या पद्धतीने मिळू शकतो. ओके. आता तुम्हाला लक्झरी हवी आहे. हां. ताजमध्ये जाऊन कॉफी प्यायला पाहिजे. हं. चहा प्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही तिथे जाऊन पिता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं लक्झरी काय असते. हं. पैसे असतात आपल्याकडे चहा पिण्याचं. ताजमध्ये ताज हं. चहा पिणं आत्ताच्या काळात कठीण नाहीये. हो. पण तिथे जाऊन मी पैसे का घालवू? ह्या विचारांमध्ये लोकं राहतात. पण जर करेक्ट. तुम्ही खरंच मोठी स्वप्न बघत असाल, तर मोठ्या ठिकाणचा अनुभव घेऊन यायचा. ते अनुभव घेतल्यामुळे आपल्याला फीलिंग येते, की हो मला तिथे जायचं आहे. हां. आता मी म्हणते, की मला प्रत्येक वेळेस 5 स्टारमध्ये राहायचं आहे. ही फीलिंग मला पहिल्यापासून आहे. पण मी त्याच्यासाठी कायम प्रयत्नही केले आहेत आणि आता माझी हां. अशी सिच्युएशन पण आहे, की मी राहू शकते. हां. आणि मला तेच मेंटेन करायचंय माझ्या आयुष्यात. ओके. हवी आहे लक्झरी तर हवी आहे. बिनधास्त त्याच्याबद्दल असलं पाहिजे आपण. बरोबर आहे. कारण सगळ्यांनाच हवी असते. हं. त्याच्यात काय हे आहे. तर पाहिजे तर तेवढा कॉन्फिडन्स पण असला पाहिजे, तो आणला पाहिजे हां. आणि ते एक्सप्रेस करायची सुद्धा आपल्यामध्ये कपॅसिटी आपण आणली पाहिजे. तेव्हा त्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. कारण युनिव्हर्स ऐकत असतो. हां. कॉन्फिडन्सनी येऊ लागतात.
ते ओके. होपोनोपोनोच्या प्रॅक्टिसने निगेटिव्हिटी निघून गेल्यावर कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. मग जी लोक रोज समजा व्हिडिओ बघतायत आणि त्यानुसार समजा ती लोक अफर्मेशन्स म्हणा किंवा होपोनोपोनो म्हणा हे करत असतील, तर ती लोक काय कॉमन चुका करतात? ॲफर्मेशन बोलताना नुसतंच रोबोटिक बोलायचं असं करतात. हां. त्या बोलून पूर्ण होत नसतात. त्याच्यासाठी फीलिंग्ज महत्वाची आहेत. ओके. तुम्ही जे लिहिलंय त्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत त्या महत्वाच्या आहेत. नुसती 2 वेळा वाचून थोडीच खरं होणार आहे सगळ्या आयुष्यामध्ये. हां. त्याच्याबद्दलच्या भावना असल्या पाहिजेत, त्याच्याबद्दलच्या ॲक्शन असल्या पाहिजेत, तेव्हा खरं होणार आहे. होपोनोपोनो केव्हा काम करत नाही? वर्षानुवर्षाची निगेटिव्हिटी साठलेली आहे हां. आणि तुमची इच्छा आहे की 2 मिनिटात ती निघून जावी. तुम्ही इतके निगेटिव्ह विचार घेऊन येताय, मग त्याच्यासाठी 1 दिवस तरी दिला पाहिजे स्वतःला. त्यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी करू नये इतकंही वाटू शकतं. ओके. प्रचंड त्रास होऊ शकतो. मला दुखायला वगैरे सुद्धा हे होतं. कधी-कधी हां. ते पेन बाहेर पडून जातं शरीरातलं. हां. असंही होतं या हिलिंगमध्ये. ओके. आता ते त्याच्यामध्ये काय होतं, मग मला काहीतरी दुखायला लागलं, मला काहीतरी वेगळं व्हायला लागलं, ही कारणं देऊन लोकं बंद करतात करायचं. हां. सो ते बंद करणं आहे ना, ते थांबायला पाहिजे. त्याच्यामधनं ओके. हार्म काहीच नाहीये. हां. काहीच होणं शक्य नाही. होईल तर चांगलंच होईल. वाईट करेक्ट. काहीच होणार नाही. ही दुसरी चूक असते. आता व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशनमध्ये जे आणि जसं पाहिजे, हां. तसं आणि तेवढंच पाहिलं पाहिजे चित्र स्वरूपात. ओके. जर तसं आणि तेवढंच पाहिलं, तर तुम्हाला ते मिळतं. आता ओके. आपण फापट पसारा बघत बसलो, की मला हे हवंय, मग ह्याच्यासाठी मी कुठे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे? तसं नाही. टू द पॉइंट. मग त्याच्यासाठी तुम्ही लिहून काढा, तुम्हाला काय पाहिजे, हां. डिटेलमध्ये लिहून काढायचं आणि ते झालंय या स्वरूपात लिहून काढायचं. आता एखादी गोष्ट समजा तुमच्या आयुष्यात झाली, तुम्ही एखाद्या परीक्षेत मार्क्स मिळवले, हां. फर्स्ट आलात. हां. हे कसं लिहून काढणार? की मला खूप आनंद होतोय, की माझ्या एका परीक्षेमध्ये मी फर्स्ट आले आणि मला हां. सगळ्यांनी काँग्रॅच्युलेशन्स केलं, मला अवॉर्ड दिलं. हे जे आहे, ते आपल्याला डोळ्यांनी बघायचंय, बंद व्हिज्युअलाइज डोळ्यांनी करायचंय. बघायचंय. व्हिज्युअलाइज करायचंय, हां. की तुम्ही कुठे स्टेजवर गेलायत, तुमचा नाव अनाउन्स झालंय आणि तुम्हाला त्यांनी अवॉर्ड दिले. ओके. अशा पद्धतीने करायचंय. झालंय या स्वरूपात. आता झाल्यावर आपण काय बोलतो? आपल्या जवळच्या माणसांना आपण पटकन एक्साइटमेंटमध्ये हां. बोलतो ना, की असं-असं झालंय माझ्या हां, आयुष्यात. हां. करेक्ट. त्या पद्धतीने बोलायचं. ह्या कॉमन चुका आहेत. समजा काही लोक आहेत, की ज्यांना हे करायचं असतं, पण मग कधी-कधी लक्षात राहत नाही, की अरे आपल्याला लिहायचं होतं, मग टाईम हं. निघून गेला किंवा मग आपल्याला हे बोलायचंय, कामाच्या गडबडीत नाही लक्षात राहत. हं, हं, मग हं. अशा लोकांनी हे करण्यासाठी त्यासाठी काही ट्रिक आहे का? किंवा रोजच्या रोज करता आलं पाहिजे? हां, ट्रिक म्हणायचं झालं तर एक तर स्वतःलाच सांगणं, हं. की मला काही झालं तरी हे चुकवायचं नाही. हे जेव्हा आपण स्वतःला सांगतो ना, हं. नाही चुकत. मी गॅरंटी देऊ शकते याची. कारण मी स्वतः ह्या गोष्टी केलेल्या आहेत. हां. हे मी सांगते ह्यामुळे काय होतं तर लोकांना ते कनेक्ट होतं आणि त्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे मी माझी एक्झाम्पल देत असते बऱ्याचदा. हां. आता दुसरी गोष्ट आहे अलार्म लावणे मोबाईलमध्ये. हं. थोड्या-थोड्या वेळाने. हां. हा सोपा मार्ग आहे. पण काही लोकांना अलार्म लावता येतात, काही लोकांना येत नाहीत. पण हं. ज्यांना येतायत किंवा कुणाकडनं तरी लावूनही घेऊ शकता. हां. तेही आहे, की होपोनोपोनो करणे, असं लिहून ठेवायचं, व्हिज्युअलायझेशन करणे, हां. मेडिटेशन करणे, अफर्मेशन्स वाचणे. असं लिहून ठेवलं अलार्म लावून, हां. थोड्या-थोड्या वेळाने मोबाईलवर वाजत राहील आणि तुम्ही ते करू शकता प्रॅक्टिस. सो जेव्हा जेव्हा असं वाटतं, की विसरायला होतंय हं. रोजच्या कामातनं. पण जेव्हा तुम्हाला रिझल्ट येतात ना, तेव्हा तुम्ही विसरू नाही शकणार ते. गॅरंटीड आहे हां. ते. तर एक रिझल्ट येऊ द्यायचा फक्त छोट्या-छोट्या गोष्टीमधला. तर तुम्ही मग त्याच्यानंतर मात्र तुम्हाला कोणी थांबवूच नाही शकत ते करण्यापासून. समजा काही लोकांना सुरुवात करायची, अफर्मेशन्स बोलायचे आहेत, तर स्टार्टिंगला जे सोपे अफर्मेशन्स आहेत, ते कुठले असले पाहिजेत? मी खूप हेल्दी आहे म्हणजे पूर्णपणे स्वस्थ आहे मराठीमध्ये. हं. ही सगळ्यात सोपं आहे. काहीही झालेलं असलं, तरी मी पूर्णपणे स्वस्थ आहे. म्हणजे कुठच्या रोगातनं बाहेर पडायचंय, कुठच्या दुखण्यातनं बाहेर पडायचंय, कशासाठीही मी पूर्णपणे स्वस्थ आहे. मी रोज ध्यान करते. मी रोज चांगलं जेवण करते. हां. मी रोज व्यायाम करते. मी पूर्ण दिवस एनर्जेटिक असते. हे हेल्थच्या बाबतीत 3 अफर्मेशन मी सांगितली आहे. हां. नात्यांबद्दल माझं माझ्यावर प्रेम आहे. मला सगळे लोकं माझ्यासाठी मला बोलण्यासाठी आनंदित असतात. हां. सगळ्या लोकांना मी आवडते. माझं ओके. सगळ्यांशी नातं चांगलं आहे. ओके. हे साधी-साधी झाली नात्यांवरची अफर्मेशन. हां. करिअरच्या बाबतीत मला हवा असलेला जॉब मला मिळाला आहे. ओके. माझा ड्रीम जॉब मला मिळाला आहे इन हं. शॉर्ट.
त्यानंतर मला माझा बिझनेस चालू झाला आहे. हां. मी महिन्याला ₹1,00,000 कमावते. माझ्याकडे रोज 10 क्लायंट्स येतात. ओके. ही बिझनेसची अफर्मेशन झाली. पैशाच्या बाबतीत मी दर महिन्याला ₹2,00,000 कमावते. माझ्याकडे अ, पैसा सहजपणे आणि सोप्या पद्धतीने येतो. तो माझा मित्र आहे. मी तो झोपल्यावरही येतो. मी जागे असतानाही येतो. ओके. आणि मी अ, काहीही केलं तरी पैसा माझ्याकडे सहजपणे येतो. ओके. जितक्यांदा मी पाणी पिते, तितक्यांदा तो माझ्याकडे येतो. ओके. अशा पद्धतीने आपण स्वतःला कमांड द्यायची, हं. ज्यामुळे पैसा सहजपणे आपल्या आयुष्यात फ्लो व्हायला लागतो. ओके. अजून एक हेल्थ बाबतीतलं राहिलं, मी माझं आयडियल वेट डॅश डॅश केजी मिळवलं आहे. ओके. हां, हेही अफर्मेशन होऊ शकतं. म्हणजे असं एक वही घ्यायची, हं. लिहायचं. तुम्हाला ChatGPTवर सुद्धा अफर्मेशन्स मिळतात, पण ती हां. तुमची नसतात. तुमची तुम्हाला त्याच्यातनं मार्गदर्शन घेऊन हां, बनवायची. आयडियल बनवावं लागतं. आयडिया घ्यायची आणि बनवायची. कारण Googleवर सगळं मिळतं आता. हां. ते बनवायचं आणि ती रोज वाचायची. आधी आपण थोडंसं दुसरीची घेऊन वाचतो. नंतर आपल्याला कळायला लागतं, की आपल्याला काय हवंय. हां. सो सुरुवात झाली पाहिजे. सगळ्यात काय तर ॲक्शन झाली पाहिजे आपल्याकडनं. ॲक्शन झाली की रिझल्ट येतो. आता अफर्मेशनची प्रॅक्टिसच म्हणायची झाली ना, तर रोज रात्री झोपताना आणि रोज सकाळी उठताना हां. अफर्मेशन्स वाचावीत किंवा तुमच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करून ठेवा आणि ती ऐका येईल. ओके. कारण रात्री सबकॉन्शियस माइंड जागा असतो, लॉजिकल माइंड झोपलेला असतो. सबकॉन्शियस ओके. माइंड प्रोग्रामिंग हे रात्री जास्त चांगलं होतं. ओके. अफर्मेशन्स रोज रात्री आणि सकाळी वाचायची. हां. व्हिज्युअलायझेशन करायचं थोडक्या स्वरूपात आणि होपोनोपोनो करायचं. ओके. ह्या 3 गोष्टी रात्री झोपताना आणि सकाळी उठताना केल्या, की त्या तुमच्या आयुष्यात खऱ्या होणारच. अफर्मेशन्स आणि मेडिटेशन याच्यात काय फरक आहे? ओके. अफर्मेशन म्हणजे आपल्याला हवी ती वाक्य आपण बोलत असतो. मेडिटेशन हे पूर्ण डिफरन्स आहे. म्हणजे ध्यान ज्याला म्हणतात हं. मराठीमध्ये. तर माणसाने डोळे मिटून बसणे आणि शांत बसणे. हां. विचार येत राहणार, ते बघत राहणे आणि डोळे मिटून शांत बसणे. हां. ह्याला आपण मेडिटेशन म्हणतो खरं तर. बरोबर. ध्यान म्हणतो. आणि जसं आपण ते रोज करायला लागतो, तसा आपल्यात बदल निर्माण होतो. हां. 4 दिवस केल्याने मेडिटेशनचा फायदा होत नाही. हां. आपल्याला तो मिनिमम 21 दिवस मॅक्सिमम आयुष्यभर हां. असाच करायचा मुद्दा आहे. आणि जेवढं जास्त मेडिटेशन तेवढं जास्त सक्सेस. ओके. जेवढं जास्त मन रिलॅक्स तेवढं जास्त सक्सेस. जितके आपण रिलॅक्स राहू शकतो आपल्या आयुष्यात, तेवढ्या सहजपणे आपण गोष्टी हाताळू शकतो, तेवढ्या सहजपणे आपल्याला जे हवंय ते मिळू शकतं. पण हीच गोष्ट आत्ताच्या काळामध्ये कळत नाही, की आता स्ट्रेस तर येतो ना, त्याला काय करायचं हां, ते असं आहे. म्हटलं जातं. बरोबर आहे. पण जर तुम्ही ह्या प्रॅक्टिसेस रोज ठेवलात, तर स्ट्रेस निघून जाणार आहे. ओके. ह्या प्रॅक्टिसेस रोज करायला पाहिजेत. तेव्हा तुम्हाला म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ केल्यावर काय होतं, एकदम सगळे काय बोललेले असतात, ते हां. डोक्यात असतं आपल्या. हां. आणि मग आपण येऊन मेडिटेशन केलं, तर इमिडिएटली मनातून सगळा नकारात्मक भाव निघून जातो. हां. असा त्याचा उपयोग होतो. ओके. सो मेडिटेशन म्हणजे ध्यान अवस्था म्हणजे डोळे मिटून शांत बसणे हं. आणि अफर्मेशन म्हणजे जे काही हवं आहे, ते झालं आहे या स्वरूपात लिहिणे. ते वाक्य म्हणजे अफर्मेशन. हे दोन्ही एकत्र केलं तर काही फायदा होईल किंवा मग दोन्ही केलं तर काही तोटा होईल असं काय आहे का? सगळं करू शकतो. फक्त असं होतं ओव्हरवेल्मिंग सिच्युएशन होते. मी हे करू का मी ते करू? हे हां. कन्फ्युजन जास्त होतं लोकांचं. सो फक्त मेडिटेशन सुद्धा हेल्पफुल ठरू शकतं. ओके. कारण मी जसं केलंय तर मी फक्त मेडिटेशन करत होते हं. काही वर्ष आणि त्यातूनच माझा पूर्ण 360 डे बदल झाला आहे. ओके. त्यानंतर मी ह्या सगळ्या मोडॅलिटीज शिकले. मग त्या वापरायला लागले आणि मग त्याच्यातनं रिझल्ट यायला लागले. पण दोन्हीही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. अफर्मेशन ही सोपी गोष्ट आहे त्या मानाने करण्यासारखी. सर्वसामान्य माणसाला अफर्मेशन पटकन जमू शकेल रादर दॅन ओके. मेडिटेशन. पण मेडिटेशन करावं हे मी नक्की म्हणेन. सगळ्यांनी प्रयत्न करावा. आता हे अफर्मेशन्स पाण्याबरोबर पण केले जातात असं काहीतरी म्हणतात. हो, तर हो. ते काय एक्झॅक्टली आहे? आता पाण्याचा सायंटिफिक एक्सपेरिमेंट केला गेलेला आहे डॉक्टर मसारू इमोटो यांनी. हां. त्यांनी 2 ग्लास पाणी घेतलं होतं. एका ग्लासवर पॉझिटिव्ह लिहिलं होतं, दुसऱ्या ग्लासवर निगेटिव्ह लिहिलं होतं. हां. पॉझिटिव्ह लिहिलेल्या ग्लासातलं म्हणजे दोन्ही ग्लास असेच ठेवले 2 दिवस आणि त्यानंतर दोन्ही ग्लासमधला एक ड्रॉप काढला. मायक्रोस्कोपखाली पाहिलं. तर त्यांना पॉझिटिव्ह लिहिलेल्याच्या सुंदर डिझाईन्स दिसल्या ड्रॉपमध्ये
आणि हो. निगेटिव्ह लिहिलं होतं ते घाणेरडी डिझाईन, गटारातल्या पाण्यासारख्या डिझाईन दिसल्या. ओके. सो दिस इज हाऊ इट प्रूव्हज की तुम्ही पॉझिटिव्ह विचार केल्यावर पाण्याला पॉझिटिव्ह एनर्जी दिली की कसं रिएक्ट करतं पाणी आणि ओके. निगेटिव्ह एनर्जी दिली की कसं पाणी रिएक्ट करतं. हे तिथे सायंटिफिकली प्रूव्ह होतं. हां. मग आपल्या यज्ञ म्हणा किंवा घरामध्ये पूजा असणं म्हणा किंवा देवळात म्हणा, कुठेही जा तीर्थ असतं. हां. ते मंत्रोच्चार असतात ना, म्हणून त्याची हां. टेस्ट बदललेली असते. आणि वॉटर बॉटल टेक्निक ही त्यातलाच एक प्रकार आहे, की आपल्याला अफर्मेशन्स लिहायची आहेत बॉटलवर हां. आणि त्याच्याबरोबर ते पाणी रात्री भरून ठेवायचंय हां. आणि सकाळपासून त्यात पाणी प्यायचं आहे. सो अशा प्रकारे जर तुम्ही केलं, तर गोष्ट होती. तर ओके. ही त्याची एक बॉटल आहे म्हणून जस्ट दाखवते. हे हां. असं करू शकतो आपण. ओके. हे अफर्मेशन्स लिहिलेले आहेत आणि ह्या पद्धतीने रात्री पाणी भरून ठेवायचं ह्याच्यामध्ये आणि सकाळी ते पाणी प्यायचं ओके. आणि त्याच्याने पाण्याची टेस्ट बदललेली असते आणि तुम्हाला जे ते पिताना ना ती भावना असली पाहिजे मनामध्ये, हां. की ही गोष्ट माझ्या आयुष्यात खरी होतीये. ही जशी भावना येते तशा गोष्टी वर्कआउट होतात. ओके. मग ते लिहिलेलं पाणी पिताना आपण म्हटलं पाहिजे? फीलिंग पाहिजे, फीलिंग पाहिजे. ओके. मग म्हणा किंवा मग भावना मनापासून आणा. येस, पैसे येतायत माझ्याकडे असं व्हिज्युअलाइज करायचं आणि पाणी प्यायचं. ओके. तर ते पाणी आपल्याला खरंच येतात पैसे सुद्धा. ओके. मी जसं मगाशी एक अफर्मेशन दिलं माझ्याकडे जितक्यांदा मी दिवसाभरात पाणी पिते, तितक्यांदा पैसे येतात अकाउंटमध्ये. हां. हे काय केलं मी इंटेन्शन दिलं पाण्याला आणि अफर्मेशन हां, बनवलं म्हणजे पाणीच आपण सगळ्यात जास्त पितो दिवसभरात. म्हणून. मग ह्याच्यामध्ये बॉटल जी आहे ती पर्टिक्युलर कुठल्या कलरची हवी आहे, कुठल्या क्वालिटीची हवी आहे, असं काय आहे का? काहीच नाही. सगळ्यामध्ये फक्त भावना महत्त्वाच्या आहेत. ओके. बॉटल कुठचीही घ्या, त्याच्यावर अफर्मेशन्स मात्र लिहायची चांगल्या पद्धतीने आपल्याला हवी तशी. पण त्याच्यामध्ये एखादा कलर घ्यावा आणि त्याच्यावरच करावं असं काही नाहीये. एव्हरीथिंग इज अबाउट फीलिंग ओन्ली. ओके. जितक्या जास्त स्ट्राँग भावना, तितक्या जास्त रिझल्ट चांगला. समजा लेडीजचं खूप असतं, की आपल्याला स्वतःचं घर हवंय. हं. मग त्या व्यक्तीला जर घर स्वतःचं पाहिजे, तर त्यासाठी काय अफर्मेशन्स वापरले पाहिजेत? माझं घर झालंय, म्हणजे मी घर घेतलं आहे. मी ऑलरेडी तिथे राहायला गेलेली आहे. त्याच्यासाठी ॲक्शन काय घ्यायची? हां. 4 घरं बघून यायची. ओके. म्हणजे जी विकत घ्यायच्या दृष्टीने बघायला सुरुवात करायचं. हां. जेव्हा एखादं घर आपल्याला आवडतं, त्यानंतर आता मी काय करू? असा विचार केल्यावर आपल्याला ऑप्शन्स सुचायला लागतात. मग आपण कुठून तरी काहीतरी मॅनेज करतो आणि ते बुक करतो आणि मग पैसे आपोआप निर्माण यायला सुरू म्हणजे ओके. तुम्हाला काहीतरी असा मार्ग मिळतो जिथून तुम्हाला जास्त पैसे मिळायला लागतात. म्हणजे फक्त आपल्याला ते व्हिज्युअलाइज नाही करायचं, येस. तर जाऊन प्रॅक्टिकली बघायचंय. येस. त्याशिवाय ते फीलिंग्स नाही येणार येत. नाही. त्या घरात गेल्यावर तुम्हाला ते फीलिंग्ज येणार आहेत ना. हां. असं आहे. फीलिंग्ज यायला मदत तिथे होते. जसं मगाशी आजाराचं तुम्ही म्हणालात, की हं. कुठलाही आजार बरा होऊ शकतो. हं, हं. समजा एखादा फिजिकली डॅमेज झालेला व्यक्ती असेल, हं, तर हं. तो ह्याच्यातून बरा होऊ शकतो का? हो, नक्कीच होऊ शकतं. ह्याच्यावर प्रूव्ह केलेली पुस्तकं पण जगामध्ये आहेत. डॉक्टर आहेत जगामध्ये, ओके. ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून स्वतःवर काम केलं आहे आणि त्यातून ते पूर्ण बरे झाले आहेत. त्याचीच मी स्टोरी मगाशी सांगितली. हां. डॉक्टर जो डिस्पेन्झा म्हणून जे आहेत, हां. त्यांचा 20व्या वर्षी स्पाइन क्रॅक झाला होता. ओके. पूर्ण तुकडे झाले होते स्पाईनचे. हां. पण त्यांना जेव्हा डॉक्टरनी सांगितलं, की तुम्हाला आता व्हीलचेअरवर बसावं लागेल, हां. ते त्यांना काही करून मान्य होईना. म्हणून त्यांनी व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली, की तो स्पाईन त्यांनी ठोकून-ठोकून बरा होतोय. असं ओके. पहिले 4 आठवडे ते 4-4 तास रोज करायचे व्हिज्युअलायझेशन. ओके. त्यानंतर ते व्हिज्युअलायझेशन 40 मिनिटावर आलं सेम. हं. त्यांचा ठीक व्हायला लागला ओके. आणि 6व्या आठवड्यात ते पूर्ण उठून उभे राहिले आणि ते ओह! आज तागायत आहेत. त्यांनी Google केलं तुम्ही, ते ऑर्लँडोला राहतात यूएसमध्ये. पण Google केलं तरी तुम्हाला मिळेल, की ते आत्ताही न्यूरोसायंटिस्ट आहेत, एनर्जी वर्क करतात. हां. त्यांच्याकडे जाणारा प्रत्येक माणूस बदल होऊनच येतो. आत्ताच्या काळातही कॅन्सर बरे होतात तिथे ओके. जाऊनही. सो दॅट इज कॉल्ड एज एनर्जी वर्क. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात साधना आहे. ती स्वतः डॉक्टर आहेत, ते न्यूरोसायंटिस्ट पण आहेत. हां. बोथ वेज आणि त्यांनी रिसर्च करून या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांचं ओके. स्वतःचंच एक्झाम्पल आहे. 20व्या वर्षी ते 61व्या वर्षापर्यंत काही प्रॉब्लेम नाही आयुष्यात. ओके. एवढं नीट बरं झालंय. सो इच्छाशक्ती इतकी जास्त असायला लागते. जेव्हा एवढी मोठी इच्छाशक्ती असते, तेव्हा देवही साथ देतो. ओके. मग मे बी असंही होऊ शकतं, की तुम्हाला त्या प्रकारचे डॉक्टर चांगले मिळतील, हां. की जे त्यातून मार्ग काढून तुमचा स्पाईन बरा करून देतील. स्पाईनच नाही, एनिथिंग हां. इन दॅट केस.
फिजिकल डॅमेज जिथे आहे, बरोबर आहे. तर तसं सर्जरी करणारा जगातला कोणीतरी युनिक डॉक्टर तुम्हाला मिळून जाईल, की तो त्याच्यामुळे हां. तुमचं बॅक टू नॉर्मल होऊन जाईल सगळं. ओके. असं कारण आहेत जगामध्ये प्रत्येक प्रकारचे डॉक्टर आहेत. करेक्ट आहे. सो तुम्ही जर इच्छाशक्ती ठेवली तर इम्पॉसिबल गोष्टी सुद्धा पॉसिबल होतात. त्याच्यासाठी देवाच्या स्वरूपात माणूसच येतो. हां. त्याला आपण कधी-कधी डॉक्टरही म्हणतो. कधी-कधी देव आपल्या भारतामध्ये जास्त हे आहे, की जसे आपले गुरु होऊन गेलेत स्वामी समर्थ म्हणा, गजानन महाराज म्हणा, हां. साईबाबा म्हणा. हे सगळे लोकं सुद्धा प्रचंड पॉझिटिव्हिटीच्या ह्याच्यातूनच होते. हां. ते चमत्कार का घडले? तर त्याची ही दुसरी बाजू, अध्यात्माची बाजू झाली ती, हां. जी आपल्या भारतामध्ये जास्त काम करते. ह्यालाही सायन्स आहे, पण ते हळू-हळू प्रूव्ह होईल तसं लोकांना कळत जाईल, की काय आहे ओके. नक्की. ओके. मेडिटेशन मागे पण सायन्स आहे. पण ते ओके. सगळ्यांचे सायंटिफिक एक्सपेरिमेंट होतात, ते प्रूव्हही होतात हां. आणि त्याप्रमाणे तुम्ही रिसर्च केला त्याच्यावर, तर तुम्हाला जाणवेल, की हे सगळं सायन्स बेस्ड गोष्टी आहेत आपल्या भारतामध्ये सुद्धा. ओके. फक्त आपणच आपल्या गोष्टी मागे ठेवल्या आहेत. हां, हां, हां. ओके. तर तुमचेही क्लास असतात, सेशन्स असतात. हं. तर तुमच्याकडे काय अशा केसेस आहेत ज्यांना हे वापरले आणि खूप लाईफमध्ये चेंज झालाय? आता सगळेच लोकं वेगवेगळ्या पद्धतीने प्रॉब्लेम घेऊनच आलेले असतात, हां. आलेले होते आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ड्रास्टिक चेंज आहे. हां. आता एक्झाम्पलच्या स्वरूपात द्यायचं झालं, तर एकाचे खूप बुडालेले पैसे परत आले पूर्णपणे, मिळाले त्यांना. ओके. सो फक्त ह्या प्रॅक्टिसेस मी ज्या करून घेतल्या, हं. त्यांनी फक्त पॉझिटिव्हिटी फील केली आणि सगळे पैसे त्यांना परत मिळाले. काय केलं त्यांनी? तर जे होपोनोपोनो तर आहेच हां. आणि ज्या माणसाकडे पैसे अडकलेत, त्याच्यासाठी पॉझिटिव्ह भावना आपण निर्माण केल्या. हां. हेच खूप कठीण आहे. जर ते करता आलं, हां. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा पद्धतीने घडून येतात. हेल्थच्या बाबतीत म्हणायचं झालं तर डिप्रेशनमध्ये असलेले एक काकू, हं. 10 दिवसाच्या आत त्यांचं डिप्रेशन गेलं. त्यांनी व्हिडिओ टेस्टिमोनियल दिलाय. माझ्या लँडिंग पेजवर तो मी टाकला पण आहे. ओके. तर नक्की रिझल्टच्या ह्याच्यामध्ये बघू शकतात. किडनी स्टोन रिलीज झाला, हे पण एक हां. झालं होतं मोठं. मायग्रेन पूर्ण बंद झाला, बरा झाला. ओके. हेही एक्झाम्पल आहे. करिअरच्या बाबतीत गव्हर्नमेंट जॉब, नॉर्मल जॉब मिळणे हे तर सहजच होऊन जातं. असं मला टेस्टिमोनियल पाठवलेत, की मी जसा आणि जेवढा जॉब मला पाहिजे होता, हं. तो मला मिळाला. ओके. बिझनेसच्या बाबतीत आत्ताच रिसेंटली एका ह्यांनी मला सांगितलं, की त्यांनी एक व्हिज्युअलाइज केलं होतं शॉपचं. हं. 2च आठवडे झालेत माझ्याकडे ॲडव्हान्स कोर्सला जॉइन करून. हां. त्यांना जसंच्या तसं शॉप मिळालंय. ओके. त्याचे पैसेही थांबायला तो माणूस स्वतःहून म्हटला. त्यांनी कमीही केले त्यांचे डिपॉझिट ते म्हणाले होते 2,00,000 त्याचं 1,50,000 केलं आणि प्लस त्यांनी सांगितलं, की तुम्हाला 1 महिना देतो त्याच्यात तुम्ही ते द्या मला. हे ओके. स्वतःहून सांगितलं. त्यानंतर जे शॉप ते खूप दिवसापासून 4 महिन्यापासून प्रयत्न करत होत्या, ते 2 आठवड्यात मिळालं. ओके. जे आधी मिळत नव्हतं ते आत्ता मिळालं. हे सगळं एनर्जी अपग्रेडचे रिझल्ट्स आहेत. एका 2 लोकांनी बिझनेस नव्याने सुरू केले, ज्यांना करायचे होते. आज करू, उद्या करू हां, हां, ह्याच्यामध्ये हां. राहिलं होतं. त्यांचे नव्याने बिझनेस सुरू झाले. ओके. लोन्स पास न होणे, ते सहजपणे पास झाले. आउट ऑफ नोवेअर 35,00,000चं लोन पास झालं, 1 करोडचं लोन पास झालं. हां. सो आपण जसा विचार करू तसं आपल्याला मिळतं. हेच त्याच्यातून प्रूव्ह होतं. पैशाच्या बाबतीत 10 वर्षापूर्वी बिल्डरने दिलेले पैसे, हां. बिल्डरला दिलेले पैसे बिल्डरनी परत केले आता अचानकपणे. ओह! 10 दिवसाच्या कोर्समध्ये ₹4.5 लाख मॅनिफेस्ट केले. ओके. भरपूर गिफ्ट्स मिळाली. फक्त फीलिंग्स. ओके. अशा प्रकारचे रिझल्ट्स आहेत सगळ्यांचे. आणि हे सगळं तुम्हाला लँडिंग पेजवर वाचायला पण मिळेल माझ्या, की ओके. रिझल्ट्स मी जे बोलते, मी हां. प्रत्येकाला असे 40-40, 50-50 रिझल्ट्स पाठवते, वाचा. ओके. माझ्या स्टेटसला असतात, Instagramला असतात, कुठे सगळीकडे आहेत. ते वाचून एक पॉझिटिव्हिटी येते. मग करेक्ट मलाही आहे. माझ्या आयुष्यात हा हां. बदल घडवायचा आहे. असं करेक्ट. जे सुरुवात होतं ना, त्याच्यासाठी मी ते पाठवते, की तुम्हालाही कळेल, तुम्हीही केलं, असंही केलं तरी चालतं, अशा करूनही थोडाफार प्रमाणात बदल हा होतोच. हां. आणि त्याच्यापुढे मग तुम्ही मेंटरला जॉइन करायचं असतं. ओके, त्याच्यामुळे ओके. अजून जास्त बदल व्हायला लागतात. मग तुमचे जे आता क्लासेस किंवा सेशन्स असतात, जरा त्याविषयी सांगा ना? आता माझे लेव्हल्स आहेत. पहिला लेव्हल आहे 10 दिवसांचे क्लासेस आहेत. हां. त्यामध्ये पूर्ण निगेटिव्ह 10x मनी मॅनिफेस्टेशन ओके. असंच कोर्सचं नाव आहे. तर तुम्ही 0मध्ये आलेला असाल, पूर्ण निगेटिव्हिटी असेल, हां. तर त्याचा राजा होऊन जातो. म्हणजे हे मला ओके. एकाने टेस्टिमोनियलच्या स्वरूपात दिलंय. हं. एकदम माझं आयुष्य बदललं, 360 बदललं, अशा स्वरूपात लिहून दिलंय. ओके. सो
पूर्ण निगेटिव्हिटी जाते आणि होप्स निर्माण होतात आणि बिझनेस सुरू होतात, जॉब मिळतात, तब्येत चांगली होते, हम्म. करिअर चांगलं होतं, सगळ्या काही गोष्टी. हे 10 दिवसात होतं. ओके. सो तो पहिली लेवल आहे. त्यानंतर आहे 3 महिने, हम्म. 60 डेज टू 90 डेज. 66 टू 90 डेजमध्ये आपला माइंडसेट प्रोग्राम व्हायला लागतो. हा. मग त्या प्रोग्रामिंगसाठी 90 डेज प्रोग्राम आहे माझ्याकडे. सो ओके. त्यामध्ये पूर्ण बदलतं आयुष्य तुमचं. तुम्ही फक्त गोल्स ठरवायचे. मी 5 गोल्स ठरवायला सांगते. हम्म. त्यातलेही 3 महत्त्वाचे गोल काढायचे आणि ते पूर्ण होतात. ओके. सगळ्यांचे होतात. एका आठवड्यातच एकीचा पूर्ण झाला. मी आत्ता सांगितलं तसं. हा, हा. आणि अजूनही ₹5,00,000 महिन्याचा इन्कम व्हायला पाहिजे असं लिहिलं होतं, त्यांचंही पूर्ण झालं. ओके. अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये त्यांना मोठी ऑर्डर मिळाली. हम्म. असाही एक रिझल्ट आहे. सो खूप दिवसापासून अडलेली कामं सहजपणे होऊन गेली. ओके. असा रिझल्ट आलाय. तर ते 3 महिन्यामध्ये पूर्ण माइंडसेटच चेंज होऊन जातो. हा. आपण सकारात्मक माइंडसेट घेतो आपल्यामध्ये, अवलंबतो. त्यामुळे तो 3 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यापुढे सर्टिफिकेशन्स आहेत माझ्याकडे. हा. तुम्ही स्वतःसाठी करा किंवा दुसऱ्याला शिकवण्यासाठी करा. ओके. हा कोर्स आहे. त्याच्यानंतर मेंटरशिप आहे. पूर्ण लाईफ कोच सर्टिफिकेशन. माझ्यासारखं बनायचं असेल, तो वर्षभराचा आहे. हम्म. तर तुम्ही कसं करू शकता आणि काय करू शकता हे सगळं डिटेलमध्ये मी सांगते आणि तुमचा बिझनेस सुरूही होतो. माझ्याकडनं काही कोचेस निर्माण झाले आहेत. त्यांना मी 3 महिन्यात 1,00,000चं हे दिलं होतं. हा. एकीचं ते पूर्णही होत आलंय. अरे वा. ओके. आणि हेही झालंय म्हणजे माझ्याकडे जे मेंटरिंगसाठी आहेत लोकं, त्यांच्या आयुष्यामध्ये असे बदल झालेत. आणि शी इज लाईक मला सहज पैसे मिळाले सुद्धा. म्हणजे मी तुमच्याकडनं शिकले आणि मग मलाही स्टुडंट्स यायला लागले. अशा प्रकारे तिचा रिझल्ट आहे. आणि ती पण छान रिझल्ट देते सगळ्यांना माझ्याकडून शिकून असं. ओके. मुंबईच्या आहेत त्या. त्यानंतर लास्ट इज प्लॅटिनम मेंबरशिप माझ्याशी कायमचं कनेक्टेड राहण्यासाठी. ओके. आणि लाईफ कोचिंग सर्टिफिकेशन यामध्ये सगळ्या मोडॅलिटीज येतात. जसं की होपोनोपोनो EFT सर्टिफिकेशन, ॲडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन, ॲडव्हान्स मनी एनर्जी, हेल्थ मास्टरी, वेल्थ मास्टरी, रिलेशनशिप मास्टरी, मेडिटेशन, मार्केटिंग आणि NLP. असं सगळं काही येतं वा. त्याच्यामध्ये. सो इट्स ऑल अबाउट म्हणजे सगळं पॅकेज आहे बेसिकली. ओके. ओके. तुमचं आयुष्य पूर्णपणे कसं बदलायचं ह्याचं पॅकेज आहे ते. ओके. ओके. त्यालाही लोक आहेत आणि एनरोल केलेले. बरं, हे क्लासेस मग ऑनलाईन आहेत का ऑफलाईन आहेत? नाही, हे सगळे क्लासेस ऑनलाईन असतात. कारण ओके. जेवढं जास्त जगापर्यंत पोचायचंय त्याच्यासाठी ऑनलाईन हा सोपा मार्ग आहे. फिजिकल क्लासेस घेणं तेवढं पॉसिबल होत नाही. वर्षातून 1 किंवा 2 वेळा. एवढं एक वेळ कधी-कधी होईल याच्यापुढे. पण जास्त करून ऑनलाईन. पण रिझल्ट ऑनलाईनमध्येच मी दिलेत सगळे. मी ओके. कधीच फिजिकली क्लास घेतले नाहीयेत. ओके. सो हे सगळे रिझल्ट आत्तापर्यंत सांगितले ते ऑनलाईन क्लासेसमधलेच आहेत. मॅडम, आता आपण इतका वेळ ह्याच्यावरती बोलतोय की कसं मॅनिफेस्ट केलं पाहिजे किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं केलं पाहिजे आणि तुम्ही बाकीची उदाहरणं पण दिली. तुम्ही तुमच्या स्वतःविषयी पण सांगितलं की मीही माझ्या आयुष्यात अनुभवलंय. मी त्यातून बाहेर आलीय. तर एक्झॅक्टली तुमची जर्नी सांगा. नक्की हे तुम्ही कसं अनुभवलं? काय प्रॉब्लेम्स होते आणि आता काय अचिव्हमेंट आहे? आता ह्या सगळ्यामध्ये मी IT बॅकग्राऊंडमधली कम्प्युटर इंजिनियर आहे. हां. 13 वर्ष मी कम्प्युटर म्हणजे इंजिनियर म्हणून जॉब केला IT कंपनीजमध्ये TCS, HCL. हां. आणि त्याच्यामध्येच माझी मुलगी झाल्यानंतर मला एक प्रकारची निगेटिव्हिटी आली होती. पोस्टपार्टम थोडंसं म्हणतात तसं हां. डिप्रेशन. त्यातून बाहेर पडण्यासाठी मी मेडिटेशन सुरू केलं. मेडिटेशन थ्रू माझा ऑरा चांगला झाला. मी चक्रा मेडिटेशन केलं. ओके. त्यानंतर मी थिटा मेडिटेशन केलं आणि मग वेगवेगळी मेडिटेशन्स केली, जी 2-2, 2.5 तास मी करायचे. 3-3.5 वर्ष मी हे पूर्ण करत होते. त्यामुळे माझा ऑरा इतका जास्त पॉझिटिव्ह झाला आणि वाढला. असा वाढतो असं म्हणतात. हां. तसा तो वाढलाय. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी येऊच शकत नाही आणि आली तरी देव त्याला साथ देतो. हां. कारण की मला चक्र ॲक्टिव्हेट आहेत. त्यामुळे दैवी जे आपण म्हणतो ना कवच, सुरक्षा कवच, हां, हां, हां. ते आलेलं आहे. सो ओके. मी जे बोलते ते माझ्याकडनं बोलून घेतलं जातं. मी सोर्स आहे हे करण्याचा. त्यामुळे मला हां. कोणत्याच गोष्टीची कॉन्फिडन्स का आहे एवढा, तो तिथूनच दिलेला आहे. मी सोर्स आहे. ओके. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. कारण हं. ते देवाने दिलं आहे. हां. त्याने दिलं आहे तर काहीतरी विचार करूनच दिलं असणार आहे. असंच हे आहे ते. हां. त्यामुळे मी बिनधास्त असते त्या ह्याच्यामधनं. पण ही सगळी साधना आहे त्याच्यानंतर ते मिळालेलं आहे. हां. आणि असं म्हटलं पण गेलं आहे की कलियुगात देव मिळणं सोपं होणार आहे. तर तसं हां. ते आहे असं दिसतंय मला एकूण. जेव्हा हां, जी आई हां, हां, हां. अध्यात्मामध्ये जास्त आहे तर
तर ती असं म्हणते. ओके. तर आता ह्या सगळ्यातनं मला बीपी होतं, मला थायरॉइड होता. त्याच्या सगळ्याच्या गोळ्या बंद झाल्या. ह्यात ओके. भरपूर प्रॅक्टिस आहे. पण माझ्या मनापासून हे होतं. हे फिजिकल एलिमेंट झाले. हां. पैशाच्या बाबतीत सुद्धा मी जॉब सोडून केलं सगळं. माझ्याकडे हां. ₹1 नव्हता. मला कोणीही सपोर्ट तेव्हा केलेला नव्हता. कोणी काढून दिलेत पैसे आणि आता तू बिझनेस कर असं कोणीही केलेलं नव्हतं. माझ्याकडे क्रेडिट कार्ड्स होती. मी स्वाईप केली. माझे मेंटर्स जॉइन केले. ₹1.5 लाख तेव्हा मी भरले होते. सगळी ओके. EMIs करूनच भरले हां. आणि आता मी पूर्ण फ्री आहे त्या सगळ्यातून. ओके. एवढा ड्रास्टिक चेंज आहे. म्हणून मी म्हणत असते, की लोन असेल तर घाबरून जायची गोष्ट नाहीये. हां, हां. तेव्हा मलाही तोच त्रास होता आणि मला इन्कम मंथली खूप होत होतं असं पण नव्हतं. हां. फक्त कॉन्फिडन्सनी काम केलंय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि लोकांच्या आयुष्यामध्ये मी बदल करू शकले पाहिजे. हां. एवढी मनापासूनची इच्छा. ह्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्या काम केल्या आहेत. सगळ्या गोष्टींनी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. सो माझी जर्नीच 5,000 वर सुरू झाली होती. ती आता 15 लाख प्लस आहे आणि ती ओके. त्याच्याही पुढे जाणार आहे. वाह! ओके. तुम्ही आता कर्जाबद्दल बोलला. हो. जनरली मला असं वाटतं लोकांमध्ये निगेटिव्हिटी जी येते ना, माझ्याकडे खूप कर्ज आहे, हो. मग मी हे करू शकणार नाही, मला EMIs भरायचे आहेत. हो, हो. मग कर्जातून कर्जमुक्त होण्यासाठी हं. काय अफर्मेशन्स असले पाहिजे किंवा माइंडसेट काय असला पाहिजे पहिली गोष्ट? सो पहिला तर माइंडसेट असायला पाहिजे. बाकी सगळ्या नंतर आहेत गोष्टी. पैशाच्या बाबतीत माइंडसेटच जास्त काम करतो. हं. कारण आपण लोन घेतलं की भीती वाटते. हां. माहिती आहे बँका लोन घ्यायला दरवाजावर येतात. हां. ॲग्रीड सगळं ठीक आहे. पण जर तुम्ही काम केलं ना, कोणत्याही प्रकारचं समोर येतंय ते काम केलं, हां. तर तुम्हाला लोन भरायला पैसे नाहीत असं राहणार नाही. थोडंसं प्लॅनिंग सुद्धा ठेवावं हां. लागतं त्याच्यासाठी. ते थोडंसं शिकूनही घ्यावं लागतं आणि त्यातूनही एकदा मनात ठरवावं लागतं, की मी काही पण करीन पण आता लोन भरायचंय मला काही झालं तरी. पण हां. एकदम भरण्याच्या भानगडीत फार पडायचं नाही पहिल्या स्टेजमध्ये. हां. महिन्याचे EMI भरले गेले पाहिजेत. इथपर्यंत पैसा यायला पाहिजे. हां. एवढा प्रयत्न करायचा. जसं आपण अपग्रेड होत जाऊ तसा भरपूर पैसा येतो आणि एका वेळी आपण सगळी लोन क्लोज करू शकतो. असं ओके. होत जातं. पण इथे थोडासा मनाचा पेशन्स असला पाहिजे, की हां. पैसे मिळतायत ना मला. हां. आता लोकांच्या ह्याच्या खाली कमेंट्स अशा असतात, की ज्याचं जातं त्याला कळतं. तर मी हां. आहे सगळ्यातनं मी पण बाहेर आली आहे हां. म्हणून बोलते, की हां. कितीही सदन घरात नसले तरी माझा विषय म्हणजे मी लाईफ कोचिंगमध्ये आले तेव्हा मी कोणाकडनं पैसे घेतले नाहीत. हां. आणि तेव्हा मला कोणी पैसे दिलेही नाहीत. हं. पण मी लोन्स पण खूप होती माझी ह्याच्यामध्ये हां. त्या पिरियडमध्ये. कारण मी मेंटर्स जॉइन केले होते. वेगवेगळ्या गोष्टी हां. मला त्यावेळी शिकणं भाग होतं. 7 ते 8 लाख रुपये मी खर्च केले होते. त्या ओके. सगळ्यातून बाहेर पडून आणि गरज पडली की परत लोन घ्यायचं. असे पण हां. उद्योग. एक लोन क्लोज करायला दुसरं लोन. हे सगळ्यांचे असतात म्हणून मी करेक्ट, जस्ट सांगते. करेक्ट, करेक्ट. काही फरक पडत नाही. मी सगळी बंद केलेली आहेत आता. हां. फक्त काम कंटिन्युअस करायची जिद्द लागते त्याच्यासाठी. हां. मध्येच मला होत नाही म्हणून बसलं, तर लोन क्लोज होत नसतात. म्हणजे मला कंटिन्युअस काम जे येईल ते मी करायला तयार आहे आणि पूर्ण एनर्जीने. मी मागचे 9 महिने ब्रेक न घेता काम केलेलं आहे. ओके. 5:30ला सकाळी उठते. सॅटर्डे, संडे नाही. एरवी बाकी सगळे. ओके. अशी कन्सिस्टन्सी जर आपण दाखवू शकलो आपल्या कामामध्ये जे काही करतो. हां. एकदा फक्त ठरवावं लागलं मला, की आता मला मागे नाही यायचंय. आता मला हां. पुढेच जायचंय. काहीही झालं तरी. तो एक डिसिजन माझ्या आयुष्यात खूप पुढे घेऊन गेला मला. ओके. आणि तेच, की क्लायंट्स येतील की नाही हा विचारही मी करणं बंद केलं. मी फक्त आणि फक्त रिझल्ट देण्याकडेच विश्वास ठेवते, ओके. की माझं काम काय आहे. मी लाईफ कोचिंग करते, मनी माइंडसेट करते. तर हं. लोकांना माझ्याकडे येणाऱ्या लोकांना पैसा मिळाला पाहिजे हे माझं मॅनिफेस्टेशन आहे आणि तो हां. मिळतो. हां. मी तेवढ्यावरच लक्ष देते. बाकी सगळं आपोआप होतं आता. ओके. मी फक्त रिझल्ट द्यायचं काम करते आणि हे मला माझ्या मेंटरनी शिकवलेलं आहे. ओके. तुम्ही फक्त रिझल्ट द्या, बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होतील. आणि तेच मी बघते. तर लोनच्या बाबतीत जेव्हा विचार येईल, हां. तेव्हा फक्त काम करायची तयारी ठेवायची. लोन्स आपोआप क्लोज होतात. त्याच्यासाठी काही हे करायला लागत नाही. ही ओके. अगदी खरी गोष्ट आहे ही. ओके. मग अफर्मेशन्स काय असायला पाहिजे? मी फायनान्शियली फ्री आहे. हेच एक साधं अफर्मेशन असू शकतं. ओके. हां, म्हणजे लोन हा शब्द न बोलता मी हां. फायनान्शियली फ्री आहे. हां. त्याच्यातनं सगळे पैशाचे प्रॉब्लेम्स आपोआप म्हणजे एवढ्या एका अफर्मेशनमध्ये होऊन जातात. ओके. म्हणजे मी कर्जमुक्त आहे असं पण नाही म्हणायचं. नाही. मी फायनान्शियली फ्री आहे. ओके. कर्ज हा पण निगेटिव्ह आहे. निगेटिव्हच शब्द आहे. म्हणजे मी असा विचार करतच बसले नाही, की मला लोन क्लोज करायचे. हं. मला
लाखो रुपये कमवायचेत एवढाच विचार मी करत आले हां. आतापर्यंत. करेक्ट. म्हणजेच काय, मी लोन अबंडन्स लो इथेच फक्त ऑटोमॅटिकली लक्ष ठेवते, करेक्ट. की मला महिन्याला करोड रुपये मिळाले पाहिजेत. हां. ह्या विचारांमध्ये मी जगते सतत. करेक्ट आहे. त्यामुळे मला लोनचा फरकच पडत फरकच नाही नाही आयुष्यात. पडत. बरोबर आहे. येत जाता पैसा येतो जातो, जातो. तेवढंच असतं. आपण आपलं काम मनापासून केलं ना, की हां. काहीही त्रास होत नाही जगताना. करताना मनापासून करा. हां. तर मग हा विचार करायची वेळ नाही. आणि अबंडन्स हा जगातच आहे, ब्रह्मांडामध्ये आहे. हां. अविरत गोष्टी आहेत. सो अबंडन्स माइंडसेट ठेवला तर माझं असं आहे, की मी जरी दिले तरी मला तिप्पट होऊन परत येतात. हां. ह्याच फ्रिक्वेन्सीमध्ये मी कायम असते. अगदी मी गिफ्ट केले तरी मला असंच वाटतं, माझ्याकडनं कोणी घेऊन गेलं कधी हां. तरी, म्हणजे असं होतच नाही, आता ती एनर्जीच नाही, पण कधी कोणाला चुकून द्यायला लागले हां. तरी ते माझ्याकडे आपोआपच येतात. आणि ओके. कधी-कधी एखादे पैसे आपले नसतातच, म्हणून तेही माफ करायची तयारी हां. ठेवायची. गेले, ठेवायची. मागच्या जन्मीचं कर्म आहे आपलं. करेक्ट आहे. हेही होतं लोकांना. तो एक वेगळा भाग आहे स्पिरिच्युअल हां, हां, असं हां. म्हणेन त्याच्यामध्ये. तर तुम्ही तुमची लाईफ स्टोरी इथे सांगितली आणि मला हं. वाटतं ज्या लोकांनी हा पॉडकास्ट पाहिलाय तर त्यांना कळालं असेल, की मॅडम ज्या बोलतायत स्व अनुभवातून बोलतायत आणि त्यांनी ते त्यांच्या आयुष्यावरती अप्लाय केले आणि म्हणून त्यांना रिझल्ट्स आहेत. आणि त्यांनी त्यांच्या क्लासला जी लोकं जॉइन झाली त्यांनाही कसे अनुभवले तेही सांगितलेत. मला वाटतं ज्या कुणाला असं काही करायचंय किंवा आपल्या आयुष्यात काही बदल करायचे तर त्यांनी नक्कीच मॅडमचा क्लास जॉइन करा. मॅडम, खूप वेळ झाला आपण गप्पा मारतोय, तर आपण थांबूयात आता. आणि येस. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक यू सो मच. जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.